पूर्ण महिलांसाठी माता भगिनींसाठी ठेवलेली आहे, तर कृपया विनंती आहे माग बसले प्रज्ञाताई पुढे यायचंय, त्यांच्याबरोबर कोण येते पुढे यायचंय, सगळ्यांनी इथून मावशीतून पुढे सुबक्का तुम्ही इथून चालू करा बरोबर तुमच्या मागे चालू या इकडे ह्याच्या मागे लाईन चालू करा. शिव चिदंबर नमस्ते तू चिंतितार्थ प्रदायिने औदुंबर सदावास चिदंबर नमस्ते. चिदंबर स्वरूप सद्गुरु परमपूज्य उमाकांत भाऊंच्या कृपेनं परमपूज्य गुरुवर्य ताईंच्या आशीर्वादानं आयोजित शाकंभरी नवरात्र उत्सव आणि त्या निमित्तानं आयोजित श्री देवी भागवत कथा, या देवी भागवत कथेचा आजचा 5वा दिवस. आजच्या या 5व्या सत्रामध्ये महाराजांनी कालच जाहीर केलंय की शक्तीपीठांची कथा येणार आहे आज. ही शक्तीपीठ कशा पद्धतीनं अस्तित्वात आले आणि हे इतके महत्वाचे काय आहेत, आपण सर्वजण यांना का पुजतो, तर या शक्तीपीठांची कथा आणि अजूनही अनेक कथा भाग यामध्ये राहील. तर आजच्या कथा भागाला सुरू करण्यापूर्वी परमपूज्य महाराजांचं स्वागत करण्यासाठी चिदंबर भक्त श्री संदीप जंगम यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचंय. प्रथम ग्रंथपूजन आणि त्यानंतर महाराजांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करायचंय. महाराजांना आजच्या सत्राची सुरू करण्याची नम्र विनंती. हॅलो हॅलो. मंगल मूर्तये नमः. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदा देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राय नियतः प्रणता स्मृतां सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. तद्भक्ती मज दे भवानी वरदे पायी तुझ्या राहिदे. सद्धर्मी मत दे प्रपंच सुख दे विघ्ने दुरी जाऊ दे. धैर्य श्री बल दे सुकीर्ती यश दे बाधे दे पातके. साष्टांगे करितो प्रणाम चरणा जय जय महाकालिके. आशा पाश नको जगी भिक नको पर द्रव्य दारा नको
काया क्लेश नको दया येजू नको निर्वाण पाहू नको काम क्रोध नको महारिपू नको निंदा नको या मुखे साष्टांगे करीतो प्रणाम चरणा जय जय महाकालिके जगदंब जगदंब ऐसे म्हणावे देहातीत होऊन जावे स्वानंद साम्राज्य भोगावे समाधी स्थिती माते तुझे ध्यान आम्हासी राहो तुझे नाम आमुचे मुखासी येवो माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माते तुझ्या चरणास जगदंबा माता की जय भवानी माता की जगदंबर स्वामी महाराज की जय ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनी ते गिरिवर विंद शिरोधिनी वासिनी विश्व विलासिनी विष्णुते भगवती नेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते आई रम्यक परदिनी शैलसुते मा रम्यक परदिनी शैलसुते धुरवर्षिणि धुरधर वर्षिणि धुरमुख वर्षिणि हर्षरते त्रिभुवन पोषिणि शंकर तोषिणि किल्मिष मोषिणि घोषरते गणित निरोधिनि दिति सुत पोषिणि धुरमद शोषिणि सिंधु सुते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यक परदिनि शैलसुते ऐ जगदम्ब मदम्ब कदम्ब वन प्रियवासिनि हासरते शिखर शिरोमणि तुंग हिमालय शृंग निदानय मध्यगते मधु मधुरे मधु कैतव रंगिनि महिष विदारिणि आसरते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यक परदिनि शैलसुते आई रम्यक परदिनि शैलसुते मा रम्यक परदिनि ऐशत खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गदाधिपते ऋतु गज गंड विदारुण चंड पराक्रम शौंड मृदाधिपते निज रुद्रंग निपातित चंड निपातित मुंड घटाधिपते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यक परदिनि शैलसुते आई रम्यक परदिनि शैलसुते मा रम्यक परदिनि शैलसुते ऐरन दुर्मद शत्रु विरोधित दुर्धर निरभर शत्रुभृते चतुर विचार धुरीण महाशय धूर्त कृतंत्रम साधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानव दूत दुरंत गते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यक परदिनि शैलसुते आई रम्यक परदिनि शैलसुते मा रम्यक परदिनि शैलसुते जगदम्बा माता की जय भवानी माता की जगदम्बर स्वामी महाराज की जगदम्बा जय जगदम्बा आई भवानी जगदम्बा जगदम्बा आई भवानी हे दुर्गापुर तू जगदम्बा माहुर गढ़ी तू जगदम्बा दुर्गापुर जगदम्बा माहुर गढ़ी तू जगदम्बा जगदम्बा जय जगदम्बा आई भवानी जगदम्बा
जगदम्बा हो तोला तू जगदम्बा सतकुंडी तू जगदम्बा तोला तू जगदम्बा 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 जय जगदम्बा 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 आई भवानी जगदम्बा भवानी जगदम्बा जय जगदम्ब 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 जय 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 जगदम्ब ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की संत सद्गुरु महाराज की चिदंबर स्वामी महाराज की अवधूत सिंह महाराज बोल भवानी माता की जगदम्बा माता की जगदम्बी माता की ओम नमः चंडिकाय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महाराज संत सद्गुरु उमाकांत भाऊंच्या प्रेरणेनं कृपा आशीर्वादानं ज्या या आपल्या देवी भागवत कथेला गत अनेक वर्षांपासून प्रारंभ झालेला आहे, या वर्षी देखील परमपूज्य ताईंच्या आशीर्वादानं या कथेचं आयोजन प्रयोजन नियोजन आपण करवलेलं आणि मोठ्या आनंदात मोठ्या थाटामात्रात आपली ही कथा या ठिकाणी सुरू आहे। मी चिदंबर स्वामींच्या चरणी आणि भगवती जगदंबेच्या चरणी हीच प्रार्थना करेल की कथेसाठी मोलाचं सहकार्य करणारे हे सर्व सेवक मंडळी, हे सर्व चिदंबर भक्त, हे सर्व जगदंबेचे भक्त जे मोठ्या संख्येनं कथा श्रवणासाठी सुद्धा या ठिकाणी उभे असतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्यांची जेवणी होईपर्यंत जे पडेल ते काम या ठिकाणी करत असतात, सेवा या ठिकाणी करत असतात, या सर्व चिदंबर भक्तांची सेवा, या सर्व जगदंबेच्या भक्तांची सेवा जगदंबेपर्यंत महादेवांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि भगवंताच्या कृपा आशीर्वादानं चिदंबर स्वामींच्या जगदंबेच्या कृपेनं आपल्या सर्वांच्या इच्छा मनोकामना ज्या ज्या असतील त्या मनोकामना पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात आणि कथेला प्रारंभ करतो। महाराज जगदंबा माता की, चिदंबर स्वामी महाराज की। गत 4 दिवसांपासून आपली कथा सुरू आहे
आणि बघता बघता आज 5वा दिवस आपल्या कथेचा येऊन ठेपलेला आहे महाराज. आज पंचम दिवस कथेचा काल चरित्र आपण भगवती जगदंबेचं ऐकलं की निर्गुण निराकार रूपामध्ये असलेली अनादि निर्गुण भगवती सगुण साकार रूपामध्ये का प्रकट झालेली होती, कशासाठी प्रकट झालेली, कोण असा दैत्य उन्मत्त झाला होता ज्याच्या मर्दनासाठी भगवतीला हा अवतार धारण करावा लागला. कथा महिषासुर दैत्याची काल आपण श्रवण केलेली आहे की या महिष मर्दनासाठी देवीचा हा अवतार झालेला, म्हणून तिला महिष मर्दिनी हे नाव प्राप्त झालेलं. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपरदिनी शैलसुते. अनेक दैत्यांचा जो भगवतीनं वध केला, हे दैत्य म्हणजे काय, आपल्या मनातले काम क्रोध लोभ मोह अधिक विकार जे आहेत, या विकारांच्या मर्दनासाठी आपल्याला भगवतीला शरण गेलं पाहिजे. आणि तिला आपण एकदा का शरण गेलो ना की एकदा का जागृत झाली की मग हे विकार आपोआप नष्ट होऊन जातात. जसं सूर्य उगवल्यानंतर अंधकार नष्ट होतो, तशी एकदा का भगवतीची कृपा प्राप्त झाली आणि एकदा का भगवंताची कृपा प्राप्त झाली की ज्ञानाचा दीपक आपल्याला प्राप्त होतो, ज्ञानाचा प्रकाश प्राप्त झाला, विकार नष्ट होतात आणि शेवटी मोक्ष पद मनुष्याला प्राप्त होतं. ही कृपा त्या भगवंताची, ही कृपा त्या भगवतीची, आणि यासाठी त्यांना शरण गेलं पाहिजे. जगदंबा माता की जय. अनेक दैत्यांचा जो वध भगवतीनं केला, काल कथा आपण ऐकली, महिषासुराची कथा ऐकली. शुंभ निशुंभ दैत्य मारला, धूम्रलोचन मारला, रक्तबीज नावाचा दैत्य मारला. शेवटी भगवती विजयी झाली. देवांचं गेलेले राज्य देवांना पुनश्च प्राप्त करून दिलेलं आहे. आणखीन एक चरित्र भगवती जगदंबेचं देवी भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं, ज्याला उत्तर चरित्र म्हटलं गेलं. राजा जनमेजय प्रश्न करतात, महाराज या देवीची आराधना कोणी कोणी केलेली आणि आराधना केल्यानं त्यांना काय फल प्राप्त झालं अगोदर आम्हाला सांगा, नंतर देवीचं उरलेलं चरित्र आम्ही श्रवण करू. वेद व्यासजी प्रमाण देतात. देवी भागवतामध्ये प्रमाण आलेले, मार्कंडेय पुराणामध्ये प्रमाण, दुर्गा सप्तशतीमध्ये प्रमाण आले. कोणी उपासना केली? सुरथ नावाचा एक राजा होता. राजावर शत्रूंनी आक्रमण केलं, राजाचं राज्य हिसकावून घेतलं, राजा रानोरान भटकायला लागला. त्याच काळी समाधी नावाचा एक वैश्य राजाला येऊन भेटला. हा वैश्य सुद्धा धनिक घरातला, मात्र या वैश्याच्या घरच्यांनी याचं जे धन होतं, धन सगळं लेकराबाळांनी ठेवून घेतलं, बापाला घराच्या बाहेर हाकलून दिलं. बाप रानोरान भटकायला लागला. महाराज राजा सुरत आणि समाधी वैश्य जेव्हा भेटले, एकमेकांना आपली करुण कहाणी सांगायला लागले. राजाने विचारलं, आपण कोण आहात? वैश्याने सांगितलं, समाधी नाव माझं, मी वैश्य जातीतला, मात्र घरच्यांनी माझं धन सर्व घेतलं आणि मला घराबाहेर काढून दिलेलं, म्हणून दुःखी कष्टी आहे. आपण कोण आहात? महाराज राजाने आपला वृत्तांत सांगितला. सुरथ नाव माझं, राजा आहे मी, मात्र शत्रूंनी आक्रमण केलं, माझं देखील राज्य हिसकावून घेतलेलं आहे. दोघ जण अरण्यामध्ये भेटलेले, दोघांची चांगली मैत्री जमलेली, दोघ जण सोबतच राहायला लागले, पण दोघ जण आपापलं दुःख एकमेकांना व्यतीत करतात. वैश्य एक दिवस राजाला म्हणतो की महाराज, अहो माझ्या लेकरा बाळांनी जरी मला घरातून काढून दिलेलं असलं तरी सुद्धा मनातला घरच्यांबद्दलचा मोह काही माझा जात नाही, आणि राजा जरी राज्य सोडून आलेला असला तरी राजाला सुद्धा आपल्या राज्याची चिंता लागलेली होती. महाराज काय झालं असेल माझ्या राज्यामध्ये? शत्रूंनी राज्य हिसकावून घेतलं, काय करत असतील आता शत्रू? माझे मंत्री सगळे शत्रूला मिळालेले आहेत. राज्याची चिंता काही केल्या राजाच्या मनातून जात नव्हती. महाराज दोघ जण अरण्यामध्ये भ्रमण करत करत आज सुमेधा नावाच्या एका ऋषीच्या आश्रमावर येऊन पोहोचलेले. ऋषींना राहण्यासाठी आश्रय मागितला. ऋषी तपस्वी होता, महात्मा होता, मोठे ज्ञानी अधिकारी व्यक्ती होते. सुमेधा ऋषींनी सांगितलं, हॅलो, ऋषींनी सांगितलं माझ्या आश्रमावर तुम्हाला अवश्य राहता येईल, पण या आश्रमावर राज्यात मध्ये तुम्हाला जसे भोग भेटत होते, जसं धन होतं, संपत्ती होती, माझ्या आश्रमावर तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही. इथं जे फळ गंधमुळे प्राप्त होतील ते रक्षण करावे लागतील आणि शांत निवांत या ठिकाणी राहावं लागेल. भूमीवरी पडावे, कार्यांकडे पहावे, हरिनाम नित्य घ्यावे, या झोपडीत माझ्या. अवश्य महाराज आम्हाला आपण आश्रय दिला, हीच मोठी कृपा आपली झालेली आहे. राजा आणि तो वैश्य दोघ जण या सुमेधा ऋषींच्या आश्रमावर निवास करायला लागले. पण काही केल्या राजाच्या आणि वैश्याच्या मनातला आपल्या घरादाराबद्दलचा विचार काही जात नव्हता. रोज चिंता लागलेली, काय झालं असेल माझ्या घरी, लोक कसे असतील, माझे नातेवाईक कसे असतील, चिंता घरच्यांची आहे. एक दिवस हे दोघ जण
ऋषी सुमेधांच्या जवळ गेलेले आणि प्रश्न करतात, महाराज अहो या घरच्यांनी आम्हाला हाकलून दिलं, राज्य गेलं, आमचं सुख सगळं गेलं, आता आमची कोणी चिंता तिथे करत नाही, पण आमच्या मनातला जो आमच्या परिवाराबद्दलचा मोह आहे ना, हा मोह अद्यापपर्यंत काही गेलेला नाही महाराज. आणि खरंच आहे, घरच्यांनी जरी आपल्याला काढून दिलं, हाकलून दिलं, घरच्यांनी आपल्याला आपली चिंता जरी कोणाला नसली तरी आपल्याला त्यांच्याबद्दलचा विचार सोडता येतो का? आपण मोहात अडकलेलो या संसाराच्या महाराज. मोहात अडकावं काय? मोहात अडकू नये माणसाने. मी म्हटलं संसार करावा कसा करावा? कमळाच्या पाकळीप्रमाणे माणसानं असलं पाहिजे, कमळाच्या पानाप्रमाणे. कमळाची पानं पाण्यावर तरंगतात पण पाण्याने ओली होत नाही, तसं माणसाला संसार करता आला पाहिजे. संसारात राहायचं, प्रत्येक कर्तव्य आपलं करायचं, पण अडकायचं कशातच नाही, असा संसार करता आला पाहिजे. आणि असा संसार ज्याला करता आला ना, त्याला उद्धार प्राप्त करून घेता येतो, मोक्ष मिळवता येतो. अन्य जे व्यक्ती अडकले या घरदार संसार, पत्नी माझी, मुलं माझी, पती माझा, याच्यामध्ये जर कधी अडकले तर पुन्हा हे जन्म मरणाचं चक्र चालतच राहणार महाराज. इथं कोणी कोणाचं असतं का या संसारामध्ये? या संसारामध्ये कोणी कोणाचं नाही महाराज. हे नाते संबंध फक्त व्यवहारापुरते, फक्त स्वार्थापुरते. आपल्यालाच उद्धार करून घ्यावा लागतो, इथं कोणी कोणाचं नसतं. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, नाही कुणाचे कुणी तुझे नवे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय, मेल्या मागे सर्व तुटतील धागे दोरे हो, मेल्या मागे सर्व तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. स्वामी महाराज ऋषी समाधीला हे दोघ जण विनंती करतात, महाराज आम्हाला मान्य आहे की घरदार वगैरे सर्व शाश्वत नाहीये, घरच्यांनी आम्हाला काढून दिलं, पण घरच्यांबद्दलचा संपत्तीबद्दलचा मोह काही केले आमच्या मनातला जात नाही. महामोह दूर व्हावा, निवारण व्हावा, यासाठी काही उपाय जर असेल तर उपाय आम्हाला प्रतिपादन करावा. ऋषी सुमेधा मोठे ज्ञानी होते आणि जगदंबेचे भक्त होते. ऋषींनी सांगितलं, मनुष्याला मोहामध्ये पाडणारी जर कधी कोणी असेल ना तर ती आमची भगवती जगदंबा आहे. ज्ञानी नाम पिछेतावसे देवी भगवती हिसा, बलादा कृष्ण मोहाय महामाया प्रयच्छती. किती जरी ज्ञानी असला, मी म्हटलं त्याला मोहात पाडण्याचं काम कोण करत असते? हीच भगवती जगदंबेची शक्ती, भुवनेश्वरी मातेची शक्ती मोहातही पाडते, आणि तिची कृपा झाली की त्या मोहापासून मुक्त देखील करणारी हीच भगवती जगदंबा आहे. म्हणून तिला शरण गेलं पाहिजे महाराज. किती जरी ज्ञानी व्यक्ती असला, वर्णन देवी भागवतामध्ये आलेलं आहे की देवीचं सामर्थ्य एवढं की एक वेळ देवीनं साक्षात ब्रह्मदेवांना आणि नारायणांना सुद्धा मोहात पाडलं महाराज. ब्रह्मदेव नारायणांकडे गेले, मात्र ब्रह्मदेवांनी नारायणांना वंदन केलेलं नाही. नारायण म्हणतात, ब्रह्मा अरे तुझा पिता मी, मला वंदन करणार नाहीस? ब्रह्मदेव म्हणतात, अरे कोण पिता आणि कसला पिता?
मी मोठा आहे तुझ्यापेक्षा, कारण ही सृष्टी मी निर्माण केली, हे कर्तृत्व माझं, ही विद्वत्ता माझी, हे सामर्थ्य माझं, चराचराचा पितामह मी आहे. उलट नारायणा तूच मला वंदन केलं पाहिजे. दोघांमध्ये भांडण लागलं महाराज. देवी कसा मोह निर्माण करते बघा. ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा आहे तू मला वंदन केलं पाहिजे, विष्णू म्हणतात मी मोठा तू मला वंदन केलं पाहिजे. दोघांच्या भांडणाला प्रारंभ झाला. भांडणाचं रूपांतर युद्धामध्ये झालेलं. यानं अस्त्रशस्त्र त्यानं अस्त्रशस्त्र उचलले. दोघे जण जेव्हा भांडायला लागले तेव्हा एक ज्योतिर्मय शिवलिंग त्या ठिकाणी प्रकट झालेलं आणि या शिवलिंगामधून कालभैरवाचा आविर्भाव झालेला. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. या दोघांचा मोह दूर करण्यासाठी शिवलिंग रूपाने भगवान भोलेनाथ प्रकट झालेले होते. भैरवाने सांगितलं थांबा, भांडू नका. तुमच्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण तुम्हाला निर्णय करायचा ना, एक काम करा, या शिवलिंगाचा आदि अंत जो पहिल्यांदा बघून येईल ना तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ, तुमच्या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ असेल निर्णय मी करेल. बोला मान्य तुम्हाला? मान्य करवलं दोघांनी. ब्रह्मदेव निघाले त्या शिवलिंगाचा मुकुट बघण्यासाठी आणि नारायण निघाले त्या शिवलिंगाचा अंत बघण्यासाठी, चरण बघण्यासाठी. पण हजारो वर्षांपर्यंत भ्रमण करत राहिले. ब्रह्मदेवांना काही मुकुट दिसलेला नाही, नारायणांना चरण दिसलेले नाही. शेवटी फिरून फिरून जेव्हा थकले तेव्हा एक शिवगण भेटला आणि या शिवगणांना नारायणांना उपदेश दिला. नारायणा का भ्रमित झालेला आहात? अरे काय करू लागला? तुम्हाला ठाऊक आहे शंकरांचा आदिअंत बघण्यासाठी जाण्याला निघाला. अरे शिवाचा आदिअंत कोण असायचं? शिवाचा आदिअंत बघू शकतो. तुला सांगू, मी कित्येक कल्पापासून या ठिकाणी बसलेलो आहे आणि तुझ्यासारखे आतापर्यंत असंख्य नारायण शिवाचे चरण बघण्यासाठी जाताना मी बघितले. परंतु जो जो या मार्गाने शिवांचे चरण बघण्यासाठी जातो ना त्याच्यापैकी परत कोणीही आलेला मी आजपर्यंत बघितलेला नाही. म्हणून भ्रमित होऊ नका. का रे भुललासी नारायणा, देवी पाहती शिवसेना. का रे भुललासी नारायणा, देवी पाहती शिवसेना. नमस्कार शिव हर हर महादेव. आद्यंत विरहित असलेला तो सांब सदाशिव आहे. मग शिवचरण बघणं कसं शक्य आहे? अरे तुझ्यावर गुरुकृपा नाही म्हणून असा भ्रमित झालेला आहेस. नारायणांना आपली चूक कळाली. नारायण म्हणतात तुम्हीच अनुग्रह द्या मला. आता त्या शिवगणानं अनुग्रह दिला आणि जे शिवलिंग बाहेर दिसत होतं ते शिवलिंग आपल्या हृदयामध्ये नारायणांना दिसायला लागलं. ओळखलं की आधी अंत विरहित असलेलं हे शिवतत्व आहे. मी भ्रमित झालेलो होतो. या शिवांचा अंत बघण्याला निघालो. क्षमा मागितली आणि पुन्हा आपल्या स्थानी येऊन पोहोचलेले नारायण. आणि ब्रह्मदेवांचं काय चाललं होतं? ब्रह्मदेव गेलेले होते 7 स्वर्ग ओलांडून. हा स्वर्ग ओलांडला, तो ओलांडला, तो ओलांडला. ब्रह्मदेवाचं आयुष्य संपत आलं. केस पांढरे झाले, म्हातारा झाला. पण शिवांचा मुकुट काही ब्रह्मदेवांना दिसायला तयार नाही. तिथे गायत्री माता भेटली. गायत्री मातेने उपदेश दिला. ब्रह्मा काय करू लागलास? इथपर्यंत का आलास? ब्रह्म्याने सांगितलं पैज लागली माता. जो कोणी शिवाचा मुकुट अथवा चरण बघून पहिल्यांदा भैरवाच्या जवळ जाईल ना तो श्रेष्ठ असेल विष्णू आणि माझ्यामध्ये. म्हणून शिवांचा मुकुट बघण्यासाठी निघालो. माता गायत्री म्हटली ब्रह्मा हे साहस करू नकोस पुत्र. अरे शिवांचा आदि अंत कुणाला कळाला म्हणून तुला कळेल. अरे फिरून फिरून दमशील, थकशील, मरशील पण शिवांचा आदि अंत तुला कळू शकणार नाही. जा आल्या पावली परत जा, क्षमा माग भैरवाची. पण ब्रह्मदेवांना पटलं नाही महाराज. देवीची माया एवढी विचित्र आहे की ब्रह्म्यासारखे सुद्धा ज्ञानी जरी असले, ब्रह्मदेव का कमी ज्ञानी, सृष्टी निर्माण करणारा पितामह ब्रह्मा जरी असला तरी सुद्धा भ्रमित झाला. ही माया भगवती जगदंबेची आहे. ब्रह्मा म्हणतो नाही आई असं परत जाणार नाही, कारण मी जर असा परत गेलो ना तर मला त्या विष्णूंना बंधन करावं लागेल जे मला कदापि मान्य नाही. काय केलं ब्रह्मदेवानं? छल केला, कपट केला. केतकीच्या एका फुलाला सोबत घेतलं, कामधेनू गाईला सोबत घेतलं. त्यांना सांगितलं चला तुम्ही भैरवाच्या जवळ आणि माझ्याबद्दल साक्ष द्या. म्हणावं मी शंकरांचा मुकुट बघितला, तुम्ही बघितलं म्हणा मला बघताना. भैरवाच्या जवळ आले, खोटी साक्ष दिलेली आहे. भैरवाने जेव्हा ऐकलं, बघा भैरव म्हणजे उग्र अवतार भगवान महादेवांचा आहे. भैरव म्हणतात बोला ब्रह्मदेव बघितला शिवांचा मुकुट? हो हो भैरवनाथ. अरे मुकुट बघून आलो मी. असं काय प्रमाण आहे? मला माहिती होतं तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावर म्हणून प्रमाण सोबत घेऊन आलेलो आहे. हे केतकीचं फुल बघितलं ना, हे शिवांच्या मस्तकावर असलेलं केतकीचं फुल प्रमाण म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आलेलो. आणि हे कामधेनू आहे ना, विचारा या कामधेनूला, तिनं बघितलंय मला शिवांच्या मस्तकावरचं हे फुल तोडून आणताना.
अगं केतकी, खरं बोलतायत का ब्रह्मदेव? केतकीला लोभ झालेला होता ब्रह्मदेवांनी अगोदरच त्यांना पाठ पडून आणलेलं होतं. तुम्ही साक्ष द्या फक्त माझ्या बाजूनं, तुम्हाला हवं ते वरदान मी द्यायला तयार आहे. केतकीनं खोटी साक्ष दिली, कामधेनूनं खोटी साक्ष दिली. संतप्त झालेले काळ भैरवजी महाराज तळपायाच्या आगमस्तकाला गेले, डोळ्या वगैरे झालेल्या रागानं तर अंग फिरतर कापू लागलेलं. भैरवानं आपला त्रिशूळ उचलला आणि एक वेळा ब्रह्मदेवांच्या मस्तकावर करता क्षणी ब्रह्मदेवांचा शिरछेद करूला. नमः पार्वती शिव हर महादेव. पूर्वी 5 मस्तक ब्रह्मदेवांना होती. एक मस्तक असत्य भाषण करणार काल भैरवानं छाटून टाकलं ब्रह्मदेवाचं, आणि म्हणून 4च मस्तक ब्रह्मदेवांना राहिलेली आहे. मोहित झाले कशामुळं? ही देवी जगदंबेची माया आहे महाराज. मग ब्रह्मदेवासारखे जर कधी मोहित होऊ शकतात तर आपण तर सामान्य. मग आपण मोहित झालो यात आश्चर्य काय? मग हा मोह निरसन जर कधी करायचा तर काय करायला पाहिजे? त्या भुवनेश्वरी माता जगदंबेला शरण गेलं पाहिजे. मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा. शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. जगदंबा माता की सुमेधा ऋषींनी उपदेश करवलेला भगवती जगदंबेला शरण जातीची आराधना करा, मोह तुमचा दूर होईल, तुमचं सर्व दुःख दूर होईल. तेव्हा ऋषींकडनं भगवतीच्या मंत्राची दीक्षा या दोघांनी घेतलेली आहे. ऋषींनी भगवतीच्या नवाक्षरी मंत्राची, नवार्णव मंत्राची दीक्षा या राजाला आणि या वैश्याला प्रदान केलेली आहे. आणि या दोघांनी एकांतामध्ये भगवतीची साधना करण्याला प्रारंभ केला. वर्षभर भगवतीची साधना केली. देवी जेव्हा प्रत्यक्ष दर्शन द्यायला तयार नाही, उपवास करवलेला आहे, कठोर साधना दोघं करायला लागलेले. 2 वर्ष व्यतीत झाले, 3 वर्ष व्यतीत झाले. देवी जेव्हा प्रत्यक्ष दर्शन द्यायला तयार नाही, तिचं दर्शन प्राप्त व्हावं यासाठी स्वतःच्या शरीराचं मांस तोडून जेव्हा आहे हवन कुंडामध्ये अर्पण करायला लागले, भगवती यांच्या या तीव्र भक्तीनं प्रसन्न झालेली आहे. आणि आज साक्षात दर्शन भगवतीनं या दोघांना प्रदान केलेलं आहे. जगदंबा माता की त्यांच्या या भक्तिभावानं मी प्रसन्न झाले. मागा राजा आणि हे वैश्यराज, जी इच्छा असेल माझ्याकडनं मागून घ्या. त्या सुरथ राजानं मागितलं, हे अंबिका प्रसन्न असशील ना माता, तर माझं गेलेलं राज्य मला पुन्हा प्राप्त झालं पाहिजे. तथास्तु. आणि त्या वैश्यानं वरदान मागितलं, माता आता धन द्रव्य घरदार याबद्दल माझ्या मनात इच्छा नाही. आता जर देणारच असेल ना, शुद्ध ज्ञान मला प्रदान कर आणि मोक्ष मला प्रदान कर. तथास्तु. भगवती जगदंबेच्या कृपा आशीर्वादानं त्या राजाला गेलेलं त्याचं राज्य पुन्हा प्राप्त झालं आणि या वैश्याला समाधी अवस्था शुद्ध ज्ञान प्राप्त झाला आणि ती मोक्ष प्राप्त करत हा वैश्य सद्गती प्राप्त करता झालेला. आणि तो राजा देखील पुढं सूर्यनारायणाचा पुत्र सावर्णी नावाचा म्हणू म्हणून जन्माला आला. त्याला देखील राज्य प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झालेलं आणि हा देखील उद्धरून गेला. हा प्रभाव भगवती जगदंबेच्या भक्तीचा आहे महाराज. जो कोणी तिचा भक्त असतो आणि ती उद्धरून जातोच जातो, पण त्याला धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ दोघेही प्राप्त होतात आणि मोक्ष देखील प्राप्त होतो तो आमच्या जगदंबेच्या कृपेनं. जगदंबा माता की जय. म्हणून तिची साधना केली पाहिजे. असो हे उत्तर चरित्र आपण श्रवण केलं भगवतीचं. तदनंतर कथा येते की ही जी शक्तीपीठ निर्माण झालेली ना, मग ही शक्तीपीठ का निर्माण झालेली होती, कुठं निर्माण झालेली होती, वर्णन पुराणांमध्ये आलेलं आहे. याला सती चरित्र म्हटलं गेलेलं आहे महाराज. कोण ही सती? ब्रह्मदेवांचे पुत्र होते दक्ष प्रजापती. दक्ष प्रजापतींचा विवाह झाला मनुपुत्री प्रसूती सोबत. त्यांना तिच्यापासून 16 कन्या प्राप्त करवल्या. या 16 कन्यापैकी 13 कन्या धर्माला दिलेल्या होत्या, 1 कन्या अग्नीला दिली, 1 कन्या पितृगणांना दिली आणि 1 कन्या दक्ष प्रजापतींनी, सगळ्यात छोटी जी कन्या होती सती नाम जिचं होतं, ही भगवान भोलेनाथांना प्रजापती दक्षानं प्रदान केलेली आहे. पुढे भागवतामध्ये वंशानुचरितांचे वर्णन आलेले की कुणाला कोण पुत्र झाला, कुणाला कोण पुत्र झाला.
त्यांच्या पुत्रांच्या नावांचं वर्णन आलं, परंतु वर्णन करत असताना वेदव्यास वर्णन करतात की सतीला मात्र भोलेनाथांपासून पुत्र झालेला नाही. का पुत्र झाला नाही महाराज? कारण प्रजापती दक्षाचा आणि सतीचा वाद झालेला, हा वाद एवढा विकोपाला गेला की याचं पर्यवसन शेवटी सतीनं देह त्याग करण्यामध्ये झालेलं आहे. जन्मजयांनी थांबवलं महाराज. अहो आम्ही तर ऐकलं की महादेवांचा स्वभाव फार शांत आहे, कोणाच्या आधार नाही, कोणाच्या मदत नाही, आपण बरं आपलं काम बरं, असा भोलेनाथांचा स्वभाव. आणि महादेव तर जावई येत ना, आणि प्रजापती दक्ष तर सासरा आहे ना भोलेनाथांचा. मग सासऱ्याचा आणि जावयाचं असं काय वितुष्ट निर्माण झालं होतं की ज्यामुळं कन्येला सतीला देहत्याग करावा लागला? विस्तारानं कथा आम्हाला सांगा महाराज, कथा ऐकण्याची आमची इच्छा आहे. आणि या ठिकाणी विस्तृत कथा वर्णन करण्याला वेदव्यासजी आणि सुतजी महाराज प्रारंभ करतायत. सुत उवाच पुरा विश्वसृजां सत्रे समेता परमेश्वरः कथामरगणा सर्वे सानुगा मुनयोगणयः. महाराज, पूर्वी या विश्वामध्ये शांती नांदावी यासाठी थोडं इको कमी करून थोडं ट्रबल क्लिअर असं मोकळा आवाज करा. विश्वामध्ये शांती नांदावी यासाठी प्रजापतींनी विश्वसृज नावाच्या एका यज्ञाला प्रारंभ करू आहे. त्यासाठी देवसभेचं पाचारण करण्यात आलं. देवता आले, ऋषीमुनी आले, एक गंधर्व आले, सिद्धचारण आले, सर्वजण स्थानापन्न झालेले. सभेला प्रारंभ झाला प्रजापतीच्या. एवढ्यात या सभेमध्ये प्रजापती दक्षाचं ब्रह्मपुत्राचं आगमन झालेलं. कसा होता प्रजापती दक्ष? अधिकारी होता, तेजस्वी होता, मोठा शक्तिशाली प्रजापती दक्ष. दक्ष प्रजापती जेव्हा त्या सभेमध्ये आला, प्रजापती दक्षाच्या शरीराचं तेज एवढं होतं की याच्या शरीराच्या तेजानं सभेमधला अंधकार नाहीसा झाला. महाराज, कोण आला? कोण आला? हा उठला, तो उठला, तो उठला. अरे राजाचं आगमन, प्रजापतींचं आगमन झालेलं. सर्वजण उत्स्फूर्त स्वागत प्रजापती दक्षाचं करते झालेले. आगतम स्वागतम सुस्वागतम. पूर्वी रीत होती की जोपर्यंत आपला राजा उभा आहे ना, तोपर्यंत सभाजनांनी सुद्धा उभं राहिलं पाहिजे. हा उठला, तो उठला, तो उठला, तो उठला. प्रत्येक जण दक्ष प्रजापतीचं स्वागत करू लागला, जय जयकार करू लागला. आनंद प्रजापती दक्षाला आहे आणि आनंद होणारच ना महाराज. आपण जर कधी कुठे गेलो, आपलं स्वागत लोक करायला लागले, जय जयकार करायला लागले, आपल्याला आनंद होणं साहजिक आहे ना. प्रजापती दक्षाला आनंद. प्रजापती सर्वांचं निरीक्षण करतो, कोण कोण आलेलं आहे, याला वंदन करावं, त्याला अभिवादन करावं, त्याच्याकडे बघावं, त्याला नमस्कार करावा. देवराज इंद्र आलेत, वा. वशिष्ठ ऋषी आलेत, सपरिवार, वा, फार छान, याला नमस्कार, त्याला नमस्कार करावा. सिंहासनाच्या दिशेनं आपल्या निघालेला प्रजापती दक्ष जेव्हा सिंहासनाजवळ जाऊन पोहोचला, लक्ष केलं प्रजापती दक्षाचं सिंहासनाच्या बाजूला असलेल्या 3 मुख्यासनांकडे, आणि या आसनांकडे बघितलं. या आसनावरचे काही देव जागेवरचे उठलेले नव्हते महाराज. हे उठलेले नाही, यांनी प्रजापतीला नमस्कारही केला आणि प्रजापतीचं स्वागत देखील केलेलं नाही. प्रजापती दक्षानं जेव्हा बघितलं, अरे भर सभेमध्ये कोणीतरी खाली बसलेला आणि खाली बसून आज माझा अवध हा करू लागलेला, तळपायाची आग मस्तकाला गेली. प्रजापती दक्ष रागानं लालबुंद झालेला, क्रोधायमान झालेला प्रजापती दक्ष वक्र दृष्टीनं एकाएकाचं निरीक्षण करायला लागला की कोण कोण देव सभेमध्ये खाली बसलेले आणि कोणी कोणी माझा अवमर्द केलेला आहे. पहिला नेत्रकटाक्ष प्रजापती दक्षानं पहिल्या सिंहासनाकडे टाकलेला. कोणता देव बसलेला होता? बसलेले होते पितामह ब्रह्मदेव बसलेले. कोण आहे हा? प्रजापती दक्ष विचार करतो, कोण आहे? अरे ब्रह्मदेव आहे. कोण आहे? का उठला नाही माझ्या स्वागतासाठी? अरे सर्वांचे पिता असलेले पितामह ब्रह्मदेव माझा सुद्धा बाप आहे, मग यानं माझ्यासाठी उठायला पाहिजे का? नाही नाही. अरे पिता हा सर्वथा पूज्य असतो. पितृदेवो भव. शास्त्र सांगतं की पिता हा पूजनीय आहे. मग ब्रह्मदेवांनी माझ्यासाठी उठण्याची आवश्यकता आहे का? ब्रह्मदेवांनी माझ्यासाठी उठून उभं राहण्याची आवश्यकता नाही. बसू देत, पितामह बसलेत, त्यांना बसू देत, माझ्यासाठी उठण्याची आवश्यकता नाही. राग गिळला प्रजापती दक्षानं. दुसरा नेत्र कटाक्ष टाकला. दुसऱ्या सिंहासनाकडे दुसरा कोणीतरी देव बसलेला होता. कोण बसलेला आहे? श्रीहरी विष्णू बसलेले होते. प्रजापती विचार करतो की कोण हा? का उठलेला नाही माझ्या स्वागतासाठी? नारायणांना बघितलं. प्रजापती विचार करतात की हा तो माझ्या बापाचा सुद्धा बाप आहे. मग वयानं जर कधी विचार केला तर मोठे, अधिकारानं जर कधी विचार केला मोठे, सामर्थ्याने विचार केला आम्हाला सर्वथा पूज्य आहे. अरे तो देव आहे आणि आम्ही भक्त त्याचे आहोत.
हे यज्ञ याग वगैरे करून आम्ही कुणाचं पूजन करतो? याच तर नारायणाचं आम्ही पूजन करत असतो. तो देव आम्ही भक्त आहे. मग भक्त जर कधी भगवंताकडे गेला तर देवाला का उठून उभं राहावं, देवाला का घालीन लोटांवर वंदन चरण करावं? नाही ना. नारायण उठलेलं नाही हेच फार बरं झालं. त्यांना माझ्यासाठी उठण्याची आवश्यकता नाही. बसू देत, बसले तर बसू देत नारायणांना. राग गिळला प्रजापती दक्षानं. प्रजापतीनं तिसरा नेत्र कटाक्ष तिसऱ्या सिंहासनाकडे जेव्हा टाकला, तिसरे कोण बसलेले होते? तिसरे बसलेले होते सांब सदाशिव भगवान भोलेनाथ बसलेले होते. पण प्रजापती दक्ष महादेवांचं सामर्थ्य काय हे ओळखू शकलेला नाही. प्रजापतींना वाटत होतं महादेव म्हणजे कोण आहे? अरे जावई तो माझा. प्रजापती दक्षानं जेव्हा जावयाला खाली बसलेलं बघितलं, तळपायाच्या मस्तकाला गेली प्रजापती दक्षाच्या. प्रजापती चिंतन करतो, हा का उठलेला नाही माझ्या स्वागतासाठी? मी कोण आहे? अरे याला कळत नाही मी सासरा याचा. याच्यापेक्षा वयानं मोठा, याच्यापेक्षा अधिकारानं मोठा, याच्यापेक्षा मानानं मोठा, याच्यापेक्षा वयोवृद्ध तपवृद्ध धनानं श्रीमंत, सर्व बाबतीत मी श्रेष्ठ आहे याच्यापेक्षा. मग यानं उठायला पाहिजे होतं, यानं स्वागत माझं करायला पाहिजे होतं, यानं वंदन मला करायला पाहिजे होतं. कारण मी सासरा आहे, तो जावई आहे. आणि सासरा बापाच्या ठिकाणी असतो, यानं मला वंदन करायला पाहिजे होतं. मात्र उठलेला नाही. हा बेर सभेत खाली बसलेला राहिला. यानं खाली बसून माझा अवमर्द अपमान केलेला आहे. दक्ष प्रजापती भोलेनाथांचं सामर्थ्य ओळखू शकलेला नाही. वाटत होतं की जावई त्यानं उठायला पाहिजे होतं, जेव्हा ते उठलेले नाही. तळपायाच्या आग मस्तकाला गेले, डोळ्यातून खिद्रांगासारख्या ज्वाळा निघू लागलेल्या, रागानं लालबुंद झालेला प्रजापती दक्ष भर सभेत शिवनिंदा करायला लागला, ज्याचं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे महाराज. आणि तुम्हाला सांगू, खरंच आहे ना, सासरा आहे, सासऱ्याला मान सन्मान दिलाच पाहिजे. तुम्हाला सांगू का, तरुण मंडळींना सांगतो, पुरुष वर्गांना सांगतो की एक वेळ तुम्ही तुमच्या आई वडिलांना विचारू नका, पण तिच्या आई वडिलांना अगोदर विचारत जा महाराज. कारण तिच्या आई वडिलांना जर कधी तुम्ही विचारलं नाहीत ना, तर तुमचे मायबाप सुद्धा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. पंढरीनाथ भगवान की जय. कारण हे काशी, गयान, प्रयाग हे तीर्थ आता जुने झाले. आता कलियुगातले नवे तीर्थ आलेले आहेत. कोणते तीर्थ? सासू तीर्थ, ससरा तीर्थ, तीर्थ साला साली. अरे माँ बाप तो नदी नाले, सब तीर्थ घरवाली, जगदंबा माता. अगोदर तिला विचारलं पाहिजे, तिच्या घरच्यांना विचारलं पाहिजे, आपल्या घरच्यांना नंतर विचारलं तरी चालतं. संतांनी सर्व प्रमाण दिलेले महाराज. बिघडलं जग, बिघडलं. हो आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बेईमान रे, आई रे बेमान दुनिया, आई 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 रे. अरे साधु संत को कोई नहीं मानते, साधु संत को कोई नहीं माने, मूर्खों का गुणगान रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. नमस्कार संतांनी सर्व वर्णन करून ठेवलेले महाराज. मनोरंजन म्हणून नुसती कथा नाही, तर यातून काहीतरी बोध घेता यावा यासाठी ही कथा आहे. तळपायाची आग मस्तकाला गेलेली, क्रोधानावर झालेला दक्ष प्रजापतीला डोळ्यातून खदिरांगासारख्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या, रागाने लालबुंद झालेला संतप्त प्रजापती दक्ष भर सभेत शिवनिंदा करायला लागलेला. गृहीत्वा मृगशावाक्षाम पाणिम मर्कटलोचना. हे सभासद हो, हे देवगण हो, हे ऋषी मुनींनो, अरे या प्रजापतीला 16 कन्या, मला 16 कन्या, मात्र 15 पोरींचे ठिकाण आम्हाला चांगली भेटली हो, परंतु 16वी माझी सर्वांग सुंदर मृगनयनी कन्या या मर्कटलोचन पिशाच्याच्या गळ्यामध्ये मी बांधली. काय म्हणतो प्रजापती दक्ष? शिवांनी ऐकलं, शिव भानावर आलेले.
शिवांनी विचार केला, मामांजी चिडलेले का चिडले? कारण चूक माझ्याकडनं झालेली आहे. मी उठायला पाहिजे होतं, मी यांना मान सन्मान द्यायला पाहिजे होतं, उठण्यामध्ये का मला पैसे लागत होते का? मात्र शिव भानावर नव्हते. शिव म्हणले की धुंद समाधीचा आनंद मी उपभोगत होतोय, कधी आले मला कळालंच नाही, नसतं उठलो असतो की त्यात काय एवढं. पण आता चूक झाली ना, मग ज्याची चूक असते त्यानं निमूटपणे ऐकून घेतलं पाहिजे. मग ऐकण्यात काय जातंय? तुम्हाला सांगू, शिवांसारखा शांत देव दुसरा तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. काय म्हणतो प्रजापती? मरकटलोचन कशाचे याला मृगनयनी कन्या माझी मी प्रदान केली. माझी कन्या किती सुंदर आहे, एवढी सुंदर की हरिणी सारखे नेत्र त्या कन्याची, एवढी सुंदर आहे माझी सती. आणि कोणाला दिली? मरकटलोचन माकडासारखे डोळे या शंकराचे, याला मी माझी कन्या प्रदान केली. शंकर म्हणतायत, खरंच बोलायला लागले मामाजी, माझे डोळे कसे आहेत म्हणतात? माकडासारखे. अरे यांना काय माहिती माझे डोळे असे काय? तर धुंद समाधीचा आनंद उपभोगणारा मी योगी आहे. कधी वर्षभर डोळे बंद करून असतो, कधी 10 वर्ष डोळे बंद, कधी 100 वर्ष समाधीचा आनंद उपभोगत असतो. जेव्हा एवढं कठोर तप केल्यानंतर नेत्र उघडतो ना, तेव्हा लाल बुंद झालेले त्या तपाच्या तेजांत डोळे माझे जर कधी यांना माकडाच्या डोळ्यासारखे दिसत असतील, काय खोटं यांचं? खरंच तर बोलायला लागले. आणि खऱ्याचा माणसानं राग येऊ देत जाऊ नाही. खरंच आहे ना महाराज? डोळ्यावरून माणूस ओळख येतो बरं की, डोळ्याची भाषा फक्त कळाली पाहिजे. डोळ्यांवरनं योगी ओळखता येतो, डोळ्यांवरनं भोगी ओळखता येतो, डोळ्यांवरनं रोगी सुद्धा ओळखता येत असतो. तुम्ही बघा, पूर्वीच्या काळी नाडी परीक्षा करायला डॉक्टरकडे गेले, डॉक्टर डोळे बघायचे. डोळे बघितलं की अर्धा रोग कळून जायचा. रोगी कळाला, डोळ्यावरनं भोगी सुद्धा कळतो. एखादं जर कधी पिऊन आलेला असेल ना, त्याच्या जवळ जावं लागतं, थोबाडाचा वासच घ्यावा लागतो, तेव्हाच कळतं का पिलेलं. गरज नाही, त्याचे डोळेच बघा, फक्त डोळे सांगत असतात. झाले झिंग 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 झिंग, जवळ यायचं कामच नाही. पंढरीनाथ आणि डोळ्यांवरनं योगी सुद्धा ओळखता येत असतो. योग्यांची जी मनातली शांतता असते ना, योग्यांचं जे ज्ञान असतं ना, त्यांचे धीर गंभीर नेत्र तुम्ही बघा, त्यांचे शांत नेत्र बघा, डोळ्यांवरनं योगी सुद्धा ओळखता येतो. अजून सांगू, डोळे मिचकावून जी प्रेम करत असते ना, तिला प्रियसी म्हणतात. डोळे वाटारून जी प्रेम करत असते ना, तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करत असते ना, तिला आई म्हणतात. महाराज जगदंबा माता की जय. इकडे प्रजापती दक्षाची शिवनिंदा चालू आहे आणि भोलेनाथ शांतपणे सर्व काही ऐकून घेतात. हे सभासद, आणि कुठे विचारे, याच्या रूपा रंगाला बघून माझी कन्या मी याला दिली? अहो नाही नाही, मला विचारा, काय श्रीमंती माझ्या जावयाची मला विचारा. अरे याची का बँक बॅलन्स बघितलं, प्रॉपर्टी सबका श्रीमंती बघून माझी कन्या मी याला दिली? अरे नाही नाही, किती श्रीमंत आमचा जावई मला विचारून घ्या. काय श्रीमंती माझ्या जावयाची? चिता स्नान प्रेत संगास्ति भूषण, मुर्दा जळालेली राख फक्त अंगाला फासायला, हरांचे अलंकार याला शरीरावर परिधान करणे, एवढी तर श्रीमंती माझ्या जावयाची आहे. कसा आहे माझा जावई सांगू? प्रेतावासेषु घोरेषु प्रेतैर्भूत गणैर्वृतः अट्टत्वन्मत्वतन्मग्नः व्यक्तकेशो संवृतन्. भयंकर अशा स्मशानामध्ये भूता प्रेतांसोबत भटकत असतो. डोक्यावरचे केस अस्ताव्यस्त सुटलेले असतात. कधी सगळेच्या सगळे भूत प्रेत पिशाचे हसतात, नाचतात, कधी सगळेच्या सगळे रडतात. अरे उघडे नागडे फिरणारे भूत बनंगते, आणि त्यांचा सरदार असलेला आमचा हा जावई आहे. काय श्रीमंती याची सांगू? अंगाला फासायला राखे, वाजवायला शंख आणि भीक मागायला झुळी, एवढा तर श्रीमंत आहे आमचा जावई. दक्ष प्रजापती भर सभेत शिवनिंदा करू लागलेला. मात्र शिवांना राग नाही महाराज. तुम्हाला सांगू, शिवांसारखा शांत, शिवांसारखा दांत, शिवांसारखा उदात्त, शिवांसारखा संत, शिवांसारखा आशुतोष दुसरा कुणीही देव शोधूनही सापडणार नाही. अरे जे मूर्ख असतात प्रजापती दक्षासारखे, त्यांना शिवांचा अधिकार कळत नाही. त्या लोकांना वाटत असतं की शिव भिकारी आहे, शिव दरिद्री आहे. पण शिव खरंच भिकारी आहे का महाराज? नाहीये. अहो त्याचं ऐश्वर वेगळं आहे, त्याचं सामर्थ्य वेगळं आहे. शंकर अजूनही शांत आहे. शंकर म्हणतात, बरं झालं मामांजींनी प्रॉपर्टी डिक्लेअर करून टाकली, कारण आता मार्च महिना यायला लागला ना, आता इन्कम टॅक्स भरण्याची आपल्याला गरज नाही. नोटीस इन्कम टॅक्स येणार नाही, कारण अगोदरच प्रॉपर्टी डिक्लेअर झालेली सगळ्या सभेमध्ये. बरं झालं यांनी डिक्लेअर करून टाकली, कारण आता कोणी चोर सुद्धा आमच्या घराकडे फिरकणार नाही, कारण चोरांनाही कळालेलं याच्या घरात नेण्यासारखं काहीही नाही. अहो शिवांजवळ दिसत जरी काही नसलं तरी याचं ऐश्वर वेगळे महाराज. तो स्वतः जवळ काही ठेवत नाही,
मात्र भक्तांना भरभरून देणारा जर कधी कोणी देव असेल ना तर तो आमचा सांब सदाशिव आहे. नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. म्हणून तुम्ही निरीक्षण करा, तुम्ही परीक्षा करा की एकीकडे विष्णूचे भक्त बघा आणि एकीकडे शंकराचे भक्त बघा. विष्णू कोण आहे? कमलापती येतो, लक्ष्मीपती येतो. त्याच्याकडे काय ऐश्वर्य कमी, श्रीमंती का कमी आहे का त्याची? श्रीमंत आहे. पण विष्णूचे जर कधी तुम्ही भक्त बघितले ना, अनेक भक्त तुम्हाला विष्णूचे असे बघायला भेटते की जे गरीब असतात, जे दरिद्री असतात, जे भिकारी असतात, सुदामा वगैरे जे भक्त आहेत कसे आहेत. आता तो जरी लक्ष्मीपती असला तरी याचे भक्त बघा कसे आहेत. आणि हा कसा आहे, महादेव कसा आहे, याच्याजवळ जरी कधी पैसा टिकत नसला, हा जरी भिक्षा मागून खात असला तरी याचे भक्त कसे आहेत बघा. रावण आदी दैत्य जे होते ना, हे भक्त कोणाचे होते? ते विष्णूचे नाही, ते आमच्या महादेवांचे भक्त आहेत. आणि महादेवांचे जे भक्त असतात ना ते किती ऐश्वर्यशाली असतात. रावणाचं ऐश्वर्य किती होतं बघून घ्या. नमः पार्वतीपते. अरे तो स्वतःजवळ काही ठेवत नाही, पण भक्तांना भरभरून देणारा असा जर कधी कोणी देव असला तो आमचा महादेव महाराज. तो जरी दिसायला तरी जरी कंगाल दिसत असला तरी तो कंगाल नाही, तर तो चक्रवर्ती सम्राट आहे. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचवत काशी बनावा, वाचवत काशी बनावा, वाचवत काशी बनावा. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. आवाज मोकळा करा. अच्छा. शिव भोळा वाचेवत काशी दयान बाधे क्रोध काम, दयान बाधे क्रोध काम. वाचेवत काशी नाम, वाचेवत काशी नाम, वाचेवत काशी नाम. चक्रवर्ती सम्राट आहे म्हणा, शिव भोळा चक्रवर्ती. अरे त्याची सेवा करून तर बघा, त्याची पूजा करून तर बघा. जे बाकीच्यांना देण्याला देवांची सेवा केल्यानंतरही जे प्राप्त होणार नाही ना, आमचा भोळा सांब सदाशिव असा दयाळू आहे, कृपाळू आहे की भक्ताला प्रसन्न झाल्यानंतर काय देऊ शकणार नाही आमचा भोलेनाथ महाराज. आमचे परमपूज्य गुरुवर्य उमाकांत भाऊंनी ज्या चिदंबर महास्वामींची सेवा करण्याचे आपल्याला उपदेश दिलेला नाही, चिदंबर स्वामी सुद्धा कोणाचे अवतार आहेत? हे आमच्या सांब सदाशिव भगवान भोलेनाथांचेच अवतार आहेत. आणि एकदा तुम्ही चिदंबर स्वामींचं चरित्र तर वाचून बघा महाराज. जो व्यक्ती जी मनोकामना घेऊन स्वामींच्या जवळ जात असे, स्वामींची सेवा करत असे, अरे ते एवढे दयाळू आहे की क्षणार्धांमध्ये भक्तांची मनोकामना पूर्ण करतात, भक्तांना सर्व काही प्रदान करतात. तुम्ही मागण्याचा भक्त उशीर महाराज. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. त्याला फक्त शरण जाण्याचा उशीर आहे. भक्तावर प्रसन्न झाल्यानंतर काय देऊ शकणार नाही तो? अरे त्याचं नावच भोलेनाथ. एवढा भोळा आहे की कोण कोणत्या हेतून सेवा करतं हे सुद्धा तो बघत नाहीये. प्रसन्न जर कधी झाला, आशुतोष नाव त्याचं आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयच्छति. जे मनापासून साधकांना अर्पण केले ना त्याच्यातच प्रसन्न होऊन जातो. आणि प्रसन्न झाल्यानंतर
काय देणार नाही भक्ताला. अहो रावणाला 10 शीर प्रदान करणारा कोण आहे? हाच तर भोलेनाथ आहे. रावणाला सुवर्णाची लंका प्रदान करणारा कोण आहे? हाच तर भोलेनाथ आहे. या सर्व राक्षसांना वरदान प्रदान करणारा कोण आहे? हाच तर आमचा भोलेनाथ आहे. भस्मासुराला वरदान देणारा कोण आहे? हाच तर आमचा भोलेनाथ आहे महाराज. रावणावर प्रसन्न झाला होता, रावणाला बायको द्यायला तयार झाला होता. एवढं भोळा असं नको कोणी. अहो किती भोळा असावं माणसानं. आमचा भोलेनाथ एवढा भोळा आहे की प्रसन्न जर कधी झाला ना, रावणानं तपस्या केली, शिर आपले काटले, भोलेनाथांना अर्पण केले. भोलेनाथ म्हणतात प्रसन्न झालो, मागची इच्छा असेल माग. रावणानं पार्वती पहिल्यांदा बघितली होती. रावण म्हणे भोलेनाथ प्रसन्न जर कधी असशील ना तर तुझी पत्नी पार्वती देऊन टाक ना मला. द्यायला तयार झाला ना हा बाबा महाराज. भोळा असावं माणसानं, पण एवढं भोळा असावं काय. मग नावच याचं देवांनी ठेवून दिलं भोलेनाथ. बाई ग माझा भोळा, भोळा ग शंकर भोळा. बाई ग माझा भोळा, भोळा ग शंकर भोळा. आणि स्मशानवासी देव दिगंबर भूते केली गोळा, हो भूते केली गोळा. आणि एक कौतुक पाहे आहे तिसरा डोळा. आणि एक कौतुक पाहे आहे तिसरा डोळा. बाई ग माझा भोळा, अग भोळा ग शंकर भोळा, हो भोळा ग शंकर भोळा. गज चर्माचे वसन ज्याचे बसला बैठवळा. गज चर्माचे वसन ज्याचे बसला बैठवळा. आणि धम 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 शंकर वाजे हाती घे त्रिशूळा, हो हाती घे त्रिशूळा. बाई ग माझा भोळा, भोळा ग शंकर भोळा. बाई बाई माझा भोळा, अग भोळा ग शंकर भोळा. आणि स्मशानवासी देव दिगंबर भूते केली गोळा, हो भूते केली गोळा. बाईला मागण्या रावण आला, पार्वती भिली त्याला. बाईला मागण्या रावण आला, पार्वती भिली त्याला. ऐसे संकट पडता क्षणी विष्णू धावून आला, हो विष्णू धावून आला. बाई ग माझा भोळा, भोळा ग शंकर भोळा. बाई बाई माझा भोळा, भोळा ग शंकर भोळा. स्मशानवासी देव दिगंबर भूते केली गोळा, हो भूते केली गोळा, हो भूते केली गोळा. नमः पार्वतीपतेश्वर, हर हर महादेव, शंभर स्वामी महाराज की. याच्यासारखा साधा सोपा सरळ भोळा देव शोधूनही सापडणार नाही. तुम्ही बघा बाकीच्या देवांची पूजा जर करायची तर बाकीच्या देवांची पूजा कठीण आहे. कोणाला छत्र लागतात, कोणाला चामर लागतात, कोणाला मोदक लागतात, कोणाला 56 भोग लागतात. देवीची पूजा बघा ना सोपी आहे. नवरात्रीमध्ये तिला किती साज शृंगार अलंकार, छत्र चामर काय 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 तिला लागतं बघा. अवघड आहे पूजा. आमच्या विष्णूंची पूजा सोपी आहे का? 56 भोगांचा आस्वाद घेणारा तो आहे, राजा आहे तो. मग त्याचाही थाट काही कमी नाही महाराज. गणपती बाप्पा त्याला मोदक लागतात, काय काय नैवेद्य त्याला आवडतात. पण आमचा भोलेनाथ कसा आहे? तो फार भोळा आहे महाराज. तो म्हणतो की बाकी काही मला असलं नसलं तरी चालेल, एक लोटाभर गंगाजल जरी आणलं आणि ते जरी मला अर्पण केलं, जलधारा प्रिय है शिवाय, एक लोटाभर गंगाजल अर्पण करायचं. धन्यवाद द्यावे लागतील आमच्या शर्मा महाराजांचे की त्यांनी जेव्हापासून सांगितलं एक लोटा जल सारी समस्या का हल, तेव्हापासून बायका महादेवाचं मंदिर सोडायलाच नाही महाराज. नवा पार्वतीपतेश्वर हर हर महादेव. पूर्वीच्या काही रोज मी जायचो महादेवाला दर्शनाला मंदिरात, पण जेव्हापासून त्यांचं शिवपुराण चालू झालं ना, कधीही महादेवाला गेलं की सगळीकडून बायका बसलेल्या असतात. मी आता मंदिरात जाणं सोडून दिलं, बाहेरूनच नमस्कार करतो. म्हणलं नमस्कार महादेव, आता काही आतमध्ये येत नाही. एक लोटा जल सारी समस्या काल. अरे एवढा भोळा आहे की नुसतं लोटाभर पाणी जरी घातलं, एक बेलाचं पान जरी अर्पण केलं ना, काय देतो भक्तांना? त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंजयायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. बेलाचं पान एवढं आवडतं की एक बेलाचं पान जर कधी अर्पण केलं ना तर 3 जन्मांची पातक साधकांची नष्ट करून टाकतात. हे भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, आवड तुला देवाची
आवडला बेलाची बेलाच्या पानाची हे भोला शंकरा हे भोला महादेवा हे भोला शंकरा हे भोला महादेवा बेलाच्या पानाची पार्वती पतये शिव हर हर महादेव. याचाही थोडा आवाज मोकळा असं दबायला लागला आवाज. महाराज तुम्हाला सांगू, बाकीच्या देवांना कोणाला रक्तकमलाची फुलं लागतात, कोणाला लाल फुलं, कोणाला सुवासिक फुलं, कोणाला जास्वंदाची, कोणाला कशाची रट्टा आहे ना. आमच्या भोलेनाथांना कशाची फुलं लागतात? भोलेनाथ म्हणतात महागाई जळायला लागली, खर्चाच्या भानगडीत पडू नको, फुलं विकत आणू नको. कुठेही भेटणार, फुकट भेटणार, उकंड्यावर उगवणार धोत्र्याचं फुल जरी आणलं आणि वाहिलं भोलेनाथांना, काय लागतं भोलेनाथांना? प्रसन्न आहे आमचा महादेव महाराज. तुम्हाला सांगू, याच्यासारखा साधा सोपा देव शोधूनही सापडणार नाही. मात्र प्रजापती दक्षाला किंमत कळालेली नाही. प्रजापती दक्ष भर सभेत शिवनिंदा करू लागलेला. हे सभासद, अरे तुम्ही विचारलं नाही कुठे राहतात आमचे जावई बापू? बंगला याच्याकडं, घरात राहतो, पॅलेस मध्ये राहतो, किल्ल्यामध्ये राहतो, राजवाड्यामध्ये राहतो, कुठे राहतात आमचे जावई? प्रजापती दक्ष शिवनिंदा करतो. कुठे राहतात भोलेनाथ? हो, भोलेनाथ राजवाड्यात राहत नाही, किल्ल्यात राहत नाही, पॅलेस मध्ये राहत नाही. पुष्पदंत गंधर्व शिव महिम्न स्तोत्रामध्ये प्रमाण देतात भोलेनाथ कुठे राहतात? स्मशानामध्ये निवास भोलेनाथांचा आहे. स्मशानेश्वर क्रीडा स्मर हर पिशाचा सहचरा चिता भस्माले पस्रग बिन करोति परिग्रह अमंगल्यम शीलम तव भवतु नामयोगतिलम तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसे. नमः पार्वतीपतये. या स्मशानामध्ये राहतात भोलेनाथ. हा जमला आता, छान. कारण ज्ञान प्राप्तीचं जर कधी कोणतं स्थान असेल ना, वैराग्य प्राप्तीचं जर कोणतं स्थान असेल ना, तर स्मशान आहे महाराज. तुम्ही प्रयोग करून बघा. मी तर म्हणतो, एक वेळा काशीला जाऊ नका, गेला जाऊ नका, प्रयागला जाऊ नका, इतरत्र ठिकाणी तीर्थयात्रा करायला जाऊ नका. एक वेळा स्मशानामध्ये जा आणि स्मशानामध्ये जाणारा मुर्दा बघा. तुमच्या मनात ज्ञान निर्माण झाल्याशिवाय आणि वैराग्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. जळणारा मुर्दा जर कधी बघितला ना, तर कसा जरी माणूस असला, त्याच्या मनात एकदा का होईना विचार येतोच येतो की आज हा आम्हाला सोडून गेलेला, उद्या आम्हालाही जावं लागणार. हा सोबत काही घेऊन गेला का? हा सोबत काही घेऊन गेला नाही आणि मलाही काही सोबत नेता येणार नाही. अहो, जळणाऱ्या मुर्द्याला बघितलं ना की वैराग्य आपोआप मनामध्ये निर्माण होतो महाराज. इस तन धन की कौन कहानी देखत नयनों में मीठी मिलाई. इस तन धन की हार जले जैसी लकड़ी की मोनी बाल जले जैसी घास की मूली, घास की मूली. इस तन धन की कौन बढ़ाई देखत नयनों में मीठी मिलाई. तन धन की एकदा जाऊन तर बघा, वैराग्य मनामध्ये निर्माण झालं नाही तर बोला. म्हणून भोलेनाथांचा निवास स्मशानामध्ये. का भोलेनाथ स्मशानामध्ये राहतात सांगू? कारण भोलेनाथ म्हणतात मेल्यानंतर गेल्यानंतर सगळेजण आपल्याला उचलून इथं जर कधी आणणार असतील ना, तर अगोदर जिवंत असताना स्वतःच्या पायानं चालत तिथे जाऊन बसलेलं काय वाईट आहे? कोणाच्या खांद्यावर चढायचं नाही आणि भावकीला पाणी लावायचं नाही आणि तेराव्याचं त्यांना जीव पण घालायचं नाही. आपणच जाऊन बसले ना महाराज. नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. भोलेनाथ शांत आहेत, मात्र प्रजापती दक्षाची निंदा चालूच आहे. हे सभासद, अरे फसलो रे, माझी सोन्यासारखी मृगरेने कन्या आहे, अंबरकटलोचन पिशाचाला देऊन मी फसलो. ब्रह्मदेवांनीच मला सांगितलं, ब्रह्मदेवांनीच आमच्या कन्याचं वाटोळं केलं. आदोआ बोलू लागलेला प्रजापती दक्ष मात्र शिवांना राग नाही महाराज.
भोलेनाथ शांत बसलेले आहेत. मात्र ही निंदा ऐकली नंदिकेश्वराला राग अनावर झालेला आहे. नंदी प्रजापती दक्षाला शांत राहण्याची विनंती करतो, मात्र प्रजापती ऐकायला तयार नाही. अरे हा शिव जर कधी आजभर सभेमध्ये खाली बसून माझा अवरोध करणार असेल ना, तर या शंकराला शासन हे झालंच पाहिजे. प्रजापती दक्षाचा राग क्रोध अनावर झालेला होता. शंकरांना शिक्षा करण्याची भाषा प्रजापती जेव्हा बोलायला लागला, लोक भयभीत झालेले. अरे कोण करणार शंकरांना शासन? मी करणार या शंकरांना शासन. आज भर सभेत यानं खाली बसून माझा अवमर्द केला ना, मी ब्रह्मपुत्र प्रजापती दक्ष या शिवाला शाप देतो की आजपासून पुढे कोणत्याही मंगल कार्यामध्ये, कोणत्याही यज्ञयागामध्ये ब्रह्मा विष्णू आदी देवांसोबत कोणीही याचं पूजन करणार नाही. यज्ञ यागामध्ये याला आहुती न मिळो, देवांच्या पंक्तीमध्ये देवांसोबत बसण्याचं स्थान याला आज गमवलेलं आहे. शाप प्रजापती दक्षाला आज याला दिलेला. भर सभेमध्ये प्रजापती दक्ष शिवांना शाप देता झालेला. शिवांना तरी सुद्धा राग नाही महाराज. भोलेनाथ शांत बसलेले, मात्र आता नंदीला सहन झालेलं नाही. आड दिवशी उभा टाकलेला वृषराज नंदिकेश्वर. नंदी कोण आहे? नंदी शिव वाहन आहे. नंदी धर्ममूर्ती आहे. नंदी शिवभक्त आहे. आणि तुम्हाला सांगू, आपल्या स्वामींची जर कधी कोणी निंदा करत असेल, उघड्या कानाने निंदा कधीही ऐकून घेऊ नये. नमः शिवाय 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 नमः पार्वती पतये शिव हर स्वामी महाराज. आपल्या स्वामींची निंदा कधी ऐकून घेऊ नये. आपल्या देवांची निंदा कधी ऐकून घेऊ नये. आपल्या गुरुजनांची निंदा, आपल्या धर्माची निंदा, आपल्या माता भगिनींची निंदा जर कोणी करत असेल ना, अरे तुझ्या भुजांमध्ये जर बळ असेल तर निंदा करणाऱ्याचं थोबाड बंद कर. जर कधी ताकद तुझ्यामध्ये नसेल, तुझे कान बंद कर आणि तिथून निघून जा. पण निंदा उघड्या कानांनी कधीही श्रवण करू नये. का? कारण निंदा करणाऱ्याला जेवढं पाप लागत असतं ना, तेवढंच निंदा ऐकणाऱ्याला सुद्धा पाप लागत असतं महाराज. दक्ष प्रजापतीनं आज भर सभेमध्ये शिवांची निंदा जेव्हा करण्याला प्रारंभ केला, वृषराज नंदिकेश्वराला सहन झालेला नाही. प्रजापती दक्ष जेव्हा शिवांना शाप देता झालेला, ताड दिशी उभा टाकलेला नंदिकेश्वर आज नंदीनं दक्ष प्रजापतीला शाप दिलेला. हे प्रजापती दक्ष, उन्मत्त झालास की रे, शिव निंदा करू लागलेला असा जर तो असेल, जारे शाप देतो प्रजापती दक्ष तुला. ज्या मुखानं शिव निंदा केलीस प्रजापती, ते तुझं मुख जळून जाईल, राख खाकळील तुझ्या मुखाची. बोकळाचा मुख तुला प्राप्त हो प्रजापती. उभयतांनी एकमेकांना गाली प्रदान शाप दिलेले. रंगाचा भंग झाला, सभा विसर्जित करण्यात आली महाराज. जो जो जिथून आलेला होता आपापल्या स्वस्थानी सर्व देव निघून गेलेले. शिवांनी सुद्धा आपल्या गणांना सोबत घेतलं. भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावर आलेले, पण भोलेनाथ आले असे आले की जणू काही झालंच नाही. घरी आल्यानंतर पत्नीला काही सांगितलं, सतीला काही सांगितलं, काही सांगितलं, चकार शब्द सुद्धा बोलले नाहीत भोलेनाथ. मोठ्या माणसांचं असंच असतं महाराज. ते जिथं कुठं दुःख झालं असेल, अपमान झालेला असेल, जिथलं तिथे सोडून देतात, ते मोठे माणसं असतात. ज्ञानी कोणाला म्हणावं? ज्ञानी त्याला म्हणावं, स्थितप्रज्ञ त्याला म्हणावं जो कोणी अपमान जरी केला ना तरी विचलित होत नाही, रडत बसत नाही. आणि कोणी मान सन्मान जरी दिला तरी सुद्धा जो हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही ना, तो खरा ज्ञानी महाराज. शीतोष्ण सुख दुःखेषु सर्वसंग विवर्जितः. शीत असो, उष्ण असो, सुख असो, दुःख असो, आनंद असो, खेद असो, जो ज्याच्या मनाची शांती ढळू देत नाही ना,
तो खरा ज्ञानी महाराज. भोलेनाथ तर ज्ञानांचे सुद्धा ज्ञानी, देवांचे सुद्धा देव, सर्वांचे चराचराचे गुरु आहेत. भोलेनाथ घरी आले, असे आले असं काही झालंच नाही. माणसानं असं असलं पाहिजे, जिथला राग तिथं सोडून देता आला पाहिजे माणसाला. माणसानं कसं असावं, अपमान जरी केला तरी मुळमुळ रडत बसायचं नाही, आणि कोणी मान सन्मान जरी दिला तरी लगेच आनंद झाला नाही पाहिजे, हरभऱ्याच्या झाडावर चढलो नाही पाहिजे. जशी परिस्थिती समोर आली त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जाता आलं पाहिजे, मात्र आपली शांतता ढळता कामा नये, त्याला म्हणावं खरं ज्ञानी. संत सावता महाराजांचा अभंग याबद्दल मोठा सुंदर आहे. काय म्हणतात सावता महाराज? समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे रहावे. समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे रहावे. गुण दिवशी बसोनी हत्तीवर, गुण दिवशी पालखी सुभणार. गुण दिवशी बसोनी हत्तीवर, गुण दिवशी पालखी सुभणार. गुण दिवशी पालाचा चाकर, गुण दिवशी पालाचा चाकर. चालत जारे समयासी सादर भारे, समयासी सादर भारे, समयासी सादर भारे. नमस्कार. घरी आले, असे आले भोलेनाथ की जणू काही झालंच नाही. पत्नीला चकार शब्द सुद्धा सांगितला नाही महादेवांनी. तुम्ही विचार करा, त्यांच्या जागी जर कधी तुमचे हे असले असते तर काय झालं असतं? विचार करून बघायला काय हरकत आहे? समजा तुमचा नवरा तुमच्या माहेरी गेला आणि तुमच्या नवऱ्याचं तुमच्या माहेरी असं जर कधी अपमान झाला तर घरी आल्यानंतर तुमचा नवरा काय करेल? विचार न केलेला बरा महाराज. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. आमच्या भोलेनाथांची गोष्टच वेगळी आहे. बघा, जे संत असतात ना, जे मोठी माणसं, ज्ञानी माणसं असतात ना, त्यांचं हे लक्षण असतं की त्यांना रागच येत नाही, आणि आला जरी तरी त्यांचा राग क्षणापुरता असतो महाराज. त्यांचं अंतःकरण कसं असतं सांगू? लोण्याहुनी मऊ आम्ही विष्णुदास. लोण्याहून मऊ अंतःकरण आहे. बघा, आई जर कधी एखाद्या वेळेस लेकरावरची, लेकरू जर कधी पावसामध्ये खेळायला लागलं, आई त्याच्यावर रागवते का नाही? रागवते. म्हणते जा मेल्या, ऐकत नाही, मर तिकडे पावसामध्ये. पण ती जरी मर म्हणत असली, तिची इच्छा असते का खरंच मरावं म्हणून? तिचा राग हा कशासाठी आहे? लेकराच्या हितासाठी मातेचा राग आहे. संतांचा सुद्धा राग तसाच असतो, देवाचा सुद्धा राग तसाच असतो. आपल्या भक्तांच्या हितासाठी राग आहे. क्षणभर राग, एक तर राग येतच नाही भगवंताला, पण आला जरी तरी क्षणभर राग असतो, भक्ताच्या हितासाठी राग असतो, आणि नंतर राग भगवंताचा कुठे विलीन होऊन जातो कळतच नाही. हे असतात संत जन. आणि दुष्ट लोक कसे असतात महाराज? दुष्टांचा राग असा असतो की एकदा का यांना राग आला की जन्मभर दुष्ट लोक राग विसरू शकत नाही. दुष्टांचा राग कसा असतो सांगू तुम्हाला? कुत्र्याच्या शेपटीसारखा. किती नळीत घाला की इस्त्री करा, ती वाकडी ती वाकडी. दुष्टांचा स्वभावही तसाच असतो. एकदा का वैर मनामध्ये धरला, एकदा का राग मनामध्ये धरला की काही केल्या राग विसरत नाहीत. हे दुष्ट लोक असतात. दुष्टांचा राग कसा असतो सांगू तुम्हाला? दुष्टांचा राग असतो सापाच्या रागासारखा. सर्पानं एकदा का मनामध्ये आडी धरली, एकदा का वैर धरलं ना, साप सुद्धा मरेपर्यंत वैर विसरत नाही. दुष्टांचा स्वभाव असा असतो महाराज. दुष्टांचा स्वभाव कसा असतो सांगू तुम्हाला? तुमच्या राहुरीमध्ये मुंगळे आहेत का? आहेत ना? मुंगळा पाहिलेला आहे का तुम्ही? ज्यांनी पाहिलेला नसेल त्यांनी मला सांगा, मी पोतं भरून तुमच्या घरात आणून सोडतो. कसा असतो मुंगळा माहितीये ना? कसा असतो? गोरा गोरा, पान फुलासारखा छान, बरोबर आहे का नाही? पाहिलेला आहे तुम्ही. मग राग कसा असतो दुष्टांचा त्या मुंगळ्यावरून आपल्याला बघायला भेटतो. काय करायचं माहितीये का? मुंगळा शोधायचा आणि तो सापडल्यानंतर प्रयोग करायचा. त्याची खोडी काढायची, काहीतरी अशी खोडी काढायची की तो आपल्याला चावला पाहिजे. आणि तो चावल्यावर कसं वाटतं? एकदा प्रयोग करून बघा ना, आणि प्रयोग केल्यानंतर उद्या मला येऊन सांगा की मुंगळा चावल्यानंतर कसं वाटतं. तर
कसं वाटतं? गारगार वाटतं. पंढरीनाथ भगवान की जय. जेव्हा तो चावला तुम्हाला तेव्हा प्रयोग करायचा. काय प्रयोग करायचा? त्यानं चावा घेतला की मग त्याला ओढून काढायचं. बघा बरं ओढल्यानंतर काय होतं. तर ज्यांनी ओढला असेल, प्रयोग केला असेल, त्यांना माहिती आहे, म्हणून हसायला लागलेत महाराज. काय होतं ओढल्यानंतर? सोडतो का तो? सोडत नाही. पठ्ठ्यात तुटतो पण सोडत नाही. दुष्ट सुद्धा असेच असतात महाराज. मी मेलो तरी चालेल पण तुला घेऊन मराल सोडणार नाही. पण नरीनाथ भगवान की जय. संत असे असतात, संतांना रागच येत नाही. आणि दुष्ट असे असतात, दुष्टांचा राग काही केल्या जातच नाही. प्रजापती दक्ष आपला क्रोध विसरू शकलेला नाही. अरे या शिवणभर सभेमध्ये खाली बसून माझा अवमान केलेला का? मी शाप दिलेला आहे ना, याचं कोणी पूजन करणार नाही यागामध्ये. तर या शुभ कार्याची सुरुवात माझ्याच हातनं झाली पाहिजे. मी देखील तोपर्यंत शांत बसणार नाही जोपर्यंत या शिवांचा अमर्द अपमान करणार नाही. शंकरांचा अपमान करण्यासाठी प्रजापती दक्षाने दुसऱ्या यज्ञाचं आयोजन करवलेलं. बृहस्पती नाम समारेभे कृतोत्तमम्. बृहस्पती सवनामाच्या यज्ञाला प्रारंभ करण्यात आलेला. धिरांग मंडप, अश्वशाला, वेदशाला, पाकशाला सिद्धता करण्यात आलेली होती. देवाधिकांना सपरिवार पाचारण करण्यात आलं. ऋषी मुनींना बोलवलं. राजे रजवाड्यांना सपरिवार सर्वांना निमंत्रण देण्यात आलेली. यज्ञाची जयात तयारी सुरू झालेली. सर्वांना निमंत्रण दिली. मात्र जावयाला निमंत्रण नाही. कन्येला सतीला निमंत्रण नाही. कारण हा यज्ञच मुळात यांचा अपमान करण्यासाठी करण्यात आलेला होता महाराज. सर्वांना निमंत्रण जेव्हा पोहोचली, उद्याच्यावर दक्ष प्रजापतीचा यज्ञ येऊन पोहोचलेला. सर्व सृष्टीमध्ये गडबड सुरू झाली. चला अहो प्रजापती दक्षाच्या यज्ञाला आज प्रारंभ होणार आहे. राजे रजवाडे जाण्यासाठी निघाले. ऋषी मुनी जाण्यासाठी. देवाधिक अप्सराधिक नटून तुटून विमानांमध्ये बसून प्रजापती दक्षाच्या यज्ञाला जाण्यासाठी निघाल्या. प्रजापती दक्षाच्या ज्या उर्वरित 15 कन्या होत्या, कन्यांना आमंत्रण दिलं होतं, निमंत्रण दिलं होतं, मूळ पाठवलं होतं, वाहन पाठवलं होतं. आपल्या पित्यानं पाठवलेल्या वाहनामध्ये नटून थटून सपरिवार आपल्या पतींना घेऊन, लेकरांना घेऊन जेव्हा कन्या जाण्यासाठी निघाल्या, विमान आकाश मार्गाने, नभो मार्गाने कैलासावरून उडायला लागली महाराज. तेवढ्यात एका बहिणीला दिसलं की सती अंगणामध्ये फुलं तोडते. सतीला बघितलं, हिनं तिला दाखवलं, तिनं तिला दाखवलं. ताई अरे ती आपली सती न ग? हो ग, सतीच किती. आता अजून आवरलेलं दिसत नाही काही तिचं. चला ग आता दिसली, भेटली ना, बोलून जाऊ 2 शब्द, तिला विचारू तरी की कधी येणार बाबांकडे म्हणून. विमान खाली उतरवण्यात आली. सतीनं बहिणींना बघितलं, बहिणींनी सतीला बघितलं. सतीला मोठा आनंद झाला. धावत बहिणींच्या जवळ गेलेली, कडकडून मिठी मारली बहिणींना. ए ताई नाही, आता आता कधी आला तुम्ही? सांगायचं नाही का की तुम्ही येणार म्हणून? तुम्ही येणार मला जर ठाऊक असतं, केवढे जय्यत तयारी तुमच्या स्वागताची मी केली असती की ग. अशा अचानक कशा आलाय? बहिणी हसल्या. बहिणी म्हणाले, सती अगं आमच्या स्वागताचं राहू दे. आम्ही काही तुझ्या घरी आलेलो नाहोत की तू आमचं स्वागत करणार. आम्ही चाललो बाबांच्या घरी, पण तू रस्त्यात दिसलीस म्हणून म्हणलं जाता जाता 2 शब्द तुला बोलून जावेत. आता अजून आवरलेलं दिसत नाही सती तुझं. कधी येणार बाबांच्या घरी तू? बहिणींनी जेव्हा प्रश्न करूला, सती बहिणींचं निरीक्षण करायला लागली. एवढे नटून थटून सगळ्याजणी काय निघाल्यात बाबांकडे? सती म्हणते, ताई काय आहे तरी काय आपल्या बाबांकडे की ज्या तुम्ही सर्वजणी सपरिवार आज नटून थटून बाबांकडे जाण्यासाठी निघाला? सतीनं जेव्हा प्रश्न विचारला, बहिणी हसायला लागल्या महाराज. बहिणी म्हणतात, सती आता वेडी की खुळी तू? तुला खरंच ठाऊक नाही बाबांकडे काय? नाही ताई तुझी शपथ मला ठाऊक नाही. काय आहे तरी काय आपल्या बाबांकडे? बहिणी म्हणतात, सती अगं सगळ्या जगामध्ये सगळ्यांना माहितीये की आपल्या बाबांकडे काय, आणि तू त्यांची लाडकी लेक असून तू म्हणतेस तुला माहित नाही बाबांकडे काय? अगं बघ एकदा आकाशामध्ये हे देवादिक जे विमानांमध्ये बसून चाललेत, कुठे चाललेत हे सर्वजण? हे आपल्या बाबांकडे चाललेत की सती? हे आकाशामध्ये जी नभोमंडळात रथाचे धूळ उडते ना पाठीमाग, हे कुठे चाललेत हे सर्वजण? हे राजे, हे ऋषीमुनी, हे सर्वजण अगं आपल्या बाबांकडे तर चाललेत हे सर्व लोक. सगळ्या जगाला माहिती आहे आपल्या बाबांकडे काय, आणि तुला माहिती नाही बाबांकडे काय सती? सतीनं खाली मान घातली. ताई खरंच माहिती नाही आपल्या बाबांकडे काय. काय आहे तरी काय ते बाबांकडे? अगं वेडे, केवढा मोठा यज्ञ महोत्सव सुरू आहे आपल्या बाबांकडे. सती येणार नाहीस तू? सतीला जेव्हा कळालं बापाकडे यज्ञ सुरू आहे आणि साधन निमंत्रण सुद्धा मला आलेलं नाहीये, मला आज बहिणींच्या मुखामधून कळावं की माझ्या बाबांकडे एवढा मोठा यज्ञ महोत्सव सुरू आहे, मोठं वाईट वाटलं सतीला महाराज. बघा जेव्हा
आपले लोक आपला एखादा अपमान करत असतात ना, परक्यांच्या माणसाला एवढं वाईट वाटत नाही जेवढं आपली लोक अपमान करतात तेव्हा वाईट वाटत असतं. खाली मान घातली सतीनं, नेत्रात अश्रू तरळले. बहिणी विचारू लागले सती, अगं कधी येणार बाबांकडे तू? सतीनं सांगितलं, ताई तुम्ही जा, तुम्हाला उशीर होत असेल ना, जा तुम्ही, मी नाही येणार बाबांकडे. का ग, काय झालं सती? बहिणी सतीच्या जवळ आलेल्या, सतीची सांत्वना करून विचारू लागलेल्या. खोदून खोदून बहिणी जेव्हा विचारायला लागल्या, काय येणार नाही सती तू, सांग उत्तर दे. सतीनं उत्तर दिलं, ताई तुम्ही सगळ्यांना सधन घरच्या, श्रीमंत घरच्या ना, म्हणून बाबांनी तुम्हाला मूळ दिलं, वाहन दिलं, आमंत्रण निमंत्रण तुम्हाला दिलं बाबांनी. पण बाबांना वाटलं असेल भिकार ही सती आहे, ही सती जर कधी थिगळ लावलेलं लुगडं नेसून माझ्या दारामध्ये यज्ञाला येईल ना, तर लोक हसतील हिच्यावर. लोक म्हणतील, अरे ही थिगळ लावलेलं लुगडं नेसून आलेली कोणी माहितीये तुम्हाला? प्रजापती दक्षाची कन्या आहे. बाबांना लाज वाटली असेल, ताई मी भिकार आहे ना, बाबांना लाज वाटली असेल माझ्या दरिद्र्याची, म्हणून बाबांनी साधा निरोप सुद्धा मला दिलेला नाही ग. तू सांग ना ताई, अगं बाबांनी तुम्हाला सगळ्यांना मूळ पाठवलं, वाहन पाठवून, आमंत्रण, अगं मला गरज नव्हती मुळाची, पण साधा निरोप तरी मला द्यायचा होता बाबांनी. मी गेले असते बाबांकडे, पण साधा निरोप देखील बाबांनी मला दिलेला नाही. मग तूच सांग मी कशी जाणार बाबांकडे? अगं या अप्सरा विमानामध्ये बसून चालल्या, यांच्यासाठी वाहन पाठवा बाबांनी, पण माझ्यासाठी साधं निरोप देखील बाबांनी देऊ नये. मग तूच सांग, अगं यांच्यापेक्षा जर बाबांना मी परकी वाटत असेल, काय जावं मी बाबांकडे? नाही जाणार तरी मी नाही जाणार बाबांकडे. सतीनं खाली मान घातली, नेत्रात अश्रू तरळले. रडू लागलेली सती. बहिणींना मोठं वाईट वाटलं महाराज. बहिणी सतीच्या जवळ गेल्या, सतीला सांत्वना देऊ लागल्या, समजावू लागल्या. एका जणीने अश्रू पुसले सतीची, सती क्षमा कर बाई, आम्हाला खरंच ठाऊक नव्हतं की बाबांनी तुला निमंत्रण दिलेलं नसतं, आम्ही इथं आलोच नसतो, तुझ्या वर्मावर बोट ठेवलं नसतं, जखमेवर मीठ चोळलं नसतं. सती एक बहीण समोर आली, समजायला लागली. सती तुला सांगू, तू आता जे बोललीस ना, माझ्या मनाला काही पटत नाही बघ. सती अगं आपल्या बाबांचं अंतःकरण सागरासारखं विशाल आणि गंगेसारखं पवित्र आहे. हा श्रीमंत आणि हा गरीब असा भेदभाव बाबा करतील कधी? नाही ग, माझ्या मनाला तर पटतच नाही बघ. आणि ते देखील आपल्यामध्ये, त्यांच्या लेकींमध्ये बाबा असा भेदभाव करा शक्य नाही. सती माझ्या मनाला पटत नाही बघ. हे एक बहीण समोर आली, सतीला समजायला लागली. सती तुला सांगू, अगं वेडे, बाबांचं एवढं प्रेम तुझ्यावर आहे की आम्ही कधी माहेरी गेलो ना, तर बाबा आमची चौकशी नंतर करतात, अगोदर आमच्या जवळ बाबा तुझी चौकशी करतात. ती सती भेटली होती का? सतीशी बोलणं झालं का? कशी आहे माझी सती? तिला काही कमी तर नाही ना? सती 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 अगोदर आमच्या जवळ बाबा तुझ्या नावाचा पाढा वाचतात आणि नंतर मागून आमची चौकशी करतात. एवढं प्रेम ज्या बाबांचं तुझ्यावर आहे, ते बाबा असा पक्षपात तुझ्यासोबत करतील, विश्वास बसत नाही बघ सती माझा. एक बहीण समोर आली, सतीला समजायला लागली. सती ताई म्हणते अगदी बरोबर आहे बघ, अगं यज्ञ यागामध्ये एक काम थोडे असतं बाबांच्या पाठीमाग. बाबा गडबडीत कदाचित तुला निरोप द्यायला विसरले असतील. यज्ञात कोणी आहे का यांच्या मदतीसाठी? कोणी आहे का बघण्यासाठी? बाबांनी विचार केला असेल, जवळच्या माणसाला नंतर निरोप पाठवता येईल, सतीला नंतर आमंत्रण पाठवता येईल, पण कामाच्या गडबडीमध्ये कदाचित बाबा तुला निमंत्रण द्यायला विसरले असतील. नसता बाबा मुद्दाम असं करणं शक्यच नाही बघ सती. चौथी बहीण समोर आली, सतीला समजायला लागली. सती अगं बाबांचं एवढं प्रेम आहे तुझ्यावर की उद्याच्याला बाबांना जर कधी गोष्ट ध्यानात आली ना, की गडबडीत मी निमंत्रण द्यायला विसरलो सतीला म्हणून रागवली माझी सती, आली नाही माझ्या घरी, पण लक्ष लागेल बाबांचं तिथे यज्ञामध्ये. नाही ग, बाबा एवढं प्रेम करतात तुझ्यावर की बाबा म्हणतील हा यज्ञ राहू दे, अर्धवट राहिला तरी चालेल, अगोदर माझ्या लेकीला घेऊन येईल, अगोदर माझ्या सतीला घेऊन येईल. यज्ञ याग सोडून देतील, इथं धावत येतील, हात जोडतील, पाय पडतील, क्षमा मागतील बाबा तुझी की पुरी म्हातारा झाला तुझा बाप, आता बुद्धी भ्रष्ट झाली तुझ्या पित्याची, क्षमा कर पुरी, तुला निमंत्रण द्यायला विसरलो, चल आपल्या घरी चल सती. हात जोडतील, पाय पडतील, मग चांगलं वाटेल तुला, मग येशील बाबांकडं. कसला हट्ट करते सती? अगं नुसती शरीरानं मोठी झाली, समजूत कधी येणार, समजूतदारपणा कधी येणार सती तुला? अगं आपलं घर येते, मग आपल्या घरी जाण्यासाठी कधी मान सन्मान आमंत्रण निमंत्रणाची गरज असते का म्हणते मी. चल बरं आम्ही आलोत ना, आता आम्ही म्हणतो ना तुला चल म्हणून, आमच्या सोबत चल. कसली निमंत्रणाची गरज आपल्या घरी जाण्याला सती? बहिणी जेव्हा समजायला लागल्या, सतीला आता पटलेलं होतं की खरंच कदाचित चुकीनं बाबा मला निमंत्रण द्यायला विसरले असतील, बाबा मुद्दाम असं कदापि करणं शक्य नाही. सती चलतेस ना, आमच्या सोबत चल म्हणते मी. सती म्हणते नाही ताई,
तुमच्या सोबत मला येता येणार नाही, कारण माझ्या स्वामींची अजून आज्ञा मी घेतलेली नाही. तुम्ही जा बघू, तुम्हाला माझ्यामुळे विलंब व्हायला नको. मी अगोदर 2 शब्द त्यांना विचारते आणि तुमच्या पाठोपाठ मी आलीच म्हणून समजा ताई. आलेल्या बहिणींना निरोप दिला. सती नव्हतं हातातलं काम चटकन दिवशी उरकलं आणि आज पतिराजांच्या जवळ आलेली सती पतिराजांना बोलण्याला प्रारंभ केलेला. हे प्राणनाथ काय म्हणाली? महादेवांना प्राणनाथ म्हणाली सती. तुम्ही बघा, या बायका फार चाप्टर असतात. एखाद्या वेळेस जर कधी बायको नवऱ्याच्या जवळ नवऱ्याला गोड गोड बोलत असेल, त्याला दाढी गोडी लावत असेल ना, तर ओळखून घ्यायचं हिचं काहीतरी घोंगडं आपल्या जवळ अडकलेलं आहे. त्याच्याशिवाय बायका नवऱ्याची सुख करता दुःखार्था आरती कधीच करत नाही. एक तर तिला माहेरी जायचं असेल, माहेरच्या वारीची वेळ जवळ आलेली असेल, नाही तर तिला एखादा नवीन दागिना पाहिजे असेल, नाही तर काहीतरी काम तुमच्याकडे अडकलेलं असेल, त्याच्याशिवाय नवऱ्याला मोठेपणा देतच नाही. पंढरीनाथ प्राणनाथ प्राणनाथ म्हणाली भोलेनाथांना. भोलेनाथांनी नेत्र उघडले, हसले भोलेनाथ. शिवार शिवार चिदंबरा 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 चिदहर चिदहर चिदंबरा चिदंबरा शिवार शिवार चिदंबरा. चिदंबरा चिदंबरा शिवार शिवार चिदंबरा 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 शिवहर शिवहर चिदंबरा. चिदंबर स्वामी महाराज की नमः. पार्वती भोलेनाथांच्या जवळ आलेली सती भोलेनाथांना विनंती करते, हे प्राणनाथ. हसले भोलेनाथ. भोलेनाथ म्हणतात, बोल सती. सती म्हणली, अहो ऐकलं का, आता माझ्या बहिणी भेटल्या होत्या, त्या सांगत होत्या म्हणजे तुमच्या सासऱ्याकडे केवढा मोठा यज्ञ महोत्सव सुरू आहे. भोलेनाथ काय म्हणली? माझ्या पित्याकडे म्हणली नाही बरं का, बायका हुशारच असतात महाराज. माझ्या पित्याकडे यज्ञ सुरू आहे असं नाही म्हणली, तुमच्या सासऱ्याकडे यज्ञ महोत्सव सुरू आहे. कारण मोठेपणा याला द्यायचा होता ना, म्हणून तुमच्या सासऱ्याकडे. बघा, दिवाळीला तिचा भाऊ जर कधी घरी येणार असेल ना, बायका किती चाप्टर असतात बघा. ती काय म्हणते, अहो काय करू, गोडधोड तुमच्या मेहण्यासाठी काय करू. ती जरी तुमचा मेहना म्हणत असली तरी शेवटी कोणाला भेटणार आहे? शेवटी भेटणारीच्याच भावाला आहे. हे येण्या हळदीला कळालं पाहिजे. पंढरीनाथ म्हणते, अहो केवढा मोठा यज्ञ महोत्सव सुरू आहे तुमच्या सासऱ्यांच्या घरी, जाऊया भोलेनाथ. भोलेनाथ म्हणतात, सती ठाऊक आहे मला की तुझ्या पित्याच्या घरी मोठा यज्ञ महोत्सव सुरू आहे, मात्र आम्ही तर त्या यज्ञाला जाणार नाहोत सती, पण तुला देखील त्या यज्ञाला जाण्याची अनुमती आम्ही देणार नाहोत सती. जायचं नाहीस का भोलेनाथ? जेव्हा नकार ऐकला भोलेनाथांचा, सती बिघडली. तुम्ही बघा, बायका सगळं काही सहन करतात, पण माहेरी जाऊ म्हणून तिने नवऱ्याला विचारलं, नवरा जर कधी नाही म्हणला ना, तर बायकोचा कसा तिळपापड होतो बघा. जगदंबा माता नकार ऐकला भोलेनाथांचा आणि सतीनं वाजण्याला भांडण्याला प्रारंभ केला. का भोलेनाथ? कधी जरी माहेरी जायचं मी नाव काढलं, अगोदर नकार घंटा तुम्ही वाजवायला लावता, भांडण्याला वाजण्याला तुम्ही प्रारंभ करता भोलेनाथ. का जाऊ देणार आहात भोलेनाथ? जेव्हा भांडायला लागली सती, बघा भांडणामध्ये या बायकांचे काही काही ब्रह्मास्त्र ठरलेले असतात महाराज. वापरून पाहतात, एक एक ब्रह्मास्त्र प्रयोग करून पाहतात भांडणामध्ये, की नवरा घाबरतोय का, बघतोय का, माझं ऐकतोय का. ऐकलं तर ठीक, नाही तर दुसरं अस्त्र वापरायचं. कोणते ब्रह्मास्त्र असतात तुम्हाला सांगू? पहिलं ब्रह्मास्त्र त्यांचं असतं, मी होते म्हणून. वापरून पाहायचं, म्हणून पाहायचं, बघायचं की घाबरतोय का मला, तर घाबरलं तर ठीक, नाही तर दुसरं ब्रह्मास्त्र वापरायचं. दुसरी करून पहा म्हणजे कळ. पण तुम्हाला सांगू, ती किती जरी दुसरी करून पहा असं म्हणत असली तरी शहाण्या माणसानं दुसरी करण्याच्या भानगडीत पडायचं
नसतं. आणि दुसरी करण्याची हिंमतही याच्यात नसते महाराज. एकीतच हा अर्धा झालेला असतो, दुसरी केली तर चक्कर सुद्धा उरवलं नाही, काय माहिती. जगदंबा माता की जय. पण असतो एखादा भोळा महादेव, त्याला वाटतं बायको म्हणायला लागली दुसरी करून पहा, दुसरी करून पहा. मग खरंच बघावं की दुसरी करून काय होतं, तर मग तो दुसरी करून पाहतो. आणि दुसरी केल्यानंतर काय होतं, वाटत असतं माणसाला की दुसरी केल्यानंतर सुख भेटत. हिच्याशी भांडण झालं की तिच्याकडे जायचं, तिच्याशी भांडण झालं की मग हिच्याकडे यायचं. पण असं जमत असतं का. दुसरी केल्यानंतर काय होतं, दुसरी केल्यानंतर धोबी का कुत्ता न घाटका न घाटका अशी अवस्था होऊन जाते महाराज. ती घरात घेत नाही आणि ही भाकरी घेऊ घालत नाही. पण एखादा भोळा सांब असतो ना. कालपर्यंत टीव्हीवर डोळे फाडून फाडून मालिका जी बघत होते आपण, जय मल्हार, काय होतं या मालिकेमध्ये, हेच तर होतं महाराज या मालिकेमध्ये. एक घरामध्ये माणसं असताना हिचं नवऱ्याचं भांडण झालं, ती म्हणली असेल त्याला दुसरी करून पहा, म्हणजे कळ. हा बिचारा भोळा महादेव गेला ना दुसरी करून पाहायला. देव मल्हारी रुसून काल घोड्यावर बसून, देव मल्हारी रुसून काल घोड्यावर बसून गेला पांडुरंगा माझ्या लग्नाची असून, गेला पांडुरंगा माझ्या लग्नाची असून, गेला चंदनपुरात तिथे राहून लोकेर, गेला चंदनपुरात तिथे राहून लोकेर, खाई भांडूच्या घरची देवता भागे, खाई भांडूच्या घरची देवताचे भागे, देवतानुची गोड गोड देवतालाच हसून, देवतानुची गोड गोड देवतालाच हसून, गेला बाजूला नाया माझ्या लग्नाची असून, गेला बाजूला नाया माझ्या लग्नाची असून. पण काय झालं मालिकेमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलंच महाराज. दोन बायका आणि फजिती आहे का अशी होऊन जाते. म्हणून दुसरी करण्याच्या भानगडीत शहाण्या माणसानं पडायचं नसतं. भांडणं होतच असतात, कोणाच्या घरामध्ये भांडणं नाही. आहे का कोणी इथं असा लक्ष्मीनारायणाचा जोडा की आजपर्यंत लग्न झाल्यापासून ज्यांचं भांडणच झालेलं नसेल. असं जर कधी कोणी तर सांगून द्या. इथं जाहीर शाल श्रीफळ देऊन आपण त्यांचा सत्कार करूया. जगदंबा माता की जय. पण भांडणं सगळ्यांकडेच असतात. तुम्ही बघा, 5वा दिवस आपल्या कथेचा आहे आणि आतापर्यंत 4 नावं माझ्याकडे आलेली आहेत, पत्नी पीडितांची नावं. त्यांनी मला सांगितलं म्हणे, महाराज तुम्ही या गावातून त्या गावात भागवत कथा करत बोंबलं थिंडत असता, तुम्ही आम्हाला कुठे घेऊन जा म्हणे तुमच्यासोबत, पण हिच्या तावडीतून आमची सुटका करा. जगदंबा माता की जय. मी त्यांना आश्वासन दिलं तुम्ही चिंता
समाधी ध्यान लावून बसलेले आहेत. सती विचार करते, जाऊ दे बाई, यांचं तर रोजच आहे, रोज माहेरी जायचं म्हणलं नकार घंटा यांची वाजायला, कधीपर्यंत यांचं ऐकायचं? अरे यांचं जर ऐकेल, पित्याचं ते वैभव मला बघता येणार नाही. महादेवांच्या इच्छेविरुद्ध सती आज भोलेनाथांना भांडून आज पित्याच्या घरी जाण्यासाठी निघालेली आहे. जाणाऱ्या सतीला भोलेनाथ थांबवू शकलेले नाहीत. घडणाऱ्या घटनांना कुणी देखील रोखू शकत नसतो. नमः पार्वती पतये शिव हर हर. वस्त्राचं गाठोडं घेतलं सती जाण्यासाठी निघालेली. वृषराज नंदिकेश्वर धावत आलेले. माता एकट्या का जाताय? चला मी येतो ना, मी सोडतो तुमच्या पित्याच्या घराजवळ तुम्हाला. नंदीच्या पाठीवर बसलेली सती वृषराज नंदिकेश्वर आज सतीला तिच्या पित्याच्या घराजवळ आणून सोडता झालेला आहे. दिलांग मंडप दिलेला अश्वशाला विशाला पाकशाला सिद्ध झालेल्या होत्या. प्रजापती दक्षाचा यज्ञ आज सुरू झालेला होता. सगळी चौघड्यांचा गजर चालू आहे. फुलांचा सगळीकडे वर्षाव झालेला आहे. लोक जय जयकार प्रजापतीच्या नावानं करतात. मंगल वाद्य वाजायला लागलेली आहेत. ऋषीमुनी यज्ञ यागाला प्रारंभ करतात. अनेक यज्ञकुंड प्रज्वलित झालेले आहे. जेव्हा नंदी यज्ञ शाळेच्या जवळ आलेला नंदी थांबला. माता आधी तुमच्या पित्याची यज्ञशाळा आली, पण इथून पुढे मला येता येणार नाही, कारण माझ्या स्वामींची तशी मला आज्ञा नाही. इथून पुढे तुम्हालाच एकट्याला जावं लागेल. आणि परवा जाऊ, तुमच्या पित्याचा माझा मोठा वाद झालेला, पेक्षा मी तिथं न आलेलो बरं माता. ठीक नंदी, नंदीवरून उडी मारली, जा तू, मी जाईल आता पै पै नंदी. आणि सतीनं यज्ञशाळेमध्ये प्रवेश केला. महाराज पहिलं पाऊल टाकलं यज्ञशाळेमध्ये, आणि ते प्रसन्न वातावरण जेव्हा बघितलं सतीला मोठा आनंद झालेला आहे. महाराज लोक जय जयकार करायले, दास दासी वेगवेगळी कामं करायले. समुद्राचं अथांग पाणी पसरलेला असावं तसा सगळीकडे यज्ञाचा मंडप दिसत होता. सुंदर फुलांनी तोरणांनी सजवलेला तो मंडप. अनेक अग्निकुंड प्रज्वलित झालेले. ब्राह्मण वेद मंत्र म्हणून त्या अग्निकुंडामध्ये आहुत्या देत होते. प्रजापती दक्षाचा यज्ञ मोठ्या थाटामाटात सुरू होता. पहिलं पाऊल सतीनं यज्ञ मंडपात टाकलं. सती मनाची गोड कल्पना करते, बरं झालं बहिणी आले. यांचं जर कधी ऐकलं असतं, तिथंच कैलासावर जर कधी राहिले असते, तर पित्याच्या घरचं हे वैभव मला बघता आलं नसतं. जाऊ देत ना, आला असेल त्यांना राग. त्यांचा राग कसा घालवायचा मला माहितीये ना. बायका फार चाप्टर असतात. नवरा कसा गुंडाळायचा आणि त्याला राग जरी आला तरी त्याचा राग कसा घालवायचा आणि कसा गुंडाळून याला खिशात घालायचं बायकांना बरोबर माहिती असतं. राग आला जरी ना, यांना पुरणाच्या पोळ्या फार आवडतात. घरी गेल्यानंतर 2-4 पुरणाच्या पोळ्या गरम गरम यांना करून खाऊ घातल्यानं विसरून जातील ना राग. हे दुसरं पाऊल टाकलं सतीनं. सती मनाची गोड कल्पना करते, माझे बाबा मला बघतील किती आनंद होईल. बाबांना धावत येतील, मला कडकड